Over to commentary box. Yes, cameraman. धन्यवाद सागर माळी. एक गोड आवाज तुम्ही ऐकलाय, तर एक चांगले समालोचक तुम्ही या ठिकाणी ऐकतायत आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला लाभलेले दीपेश माने अतिशय चांगलं समालोचन ते करतायत. त्यांचं मूळ गाव मानगाव आणि तिथून आपल्याला बघतायत आणि खरं तर पेशाने शिक्षक आहेत आणि आजच्या दिवसात ते आपल्याला उपलब्ध झालं त्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचं स्वागत करतोय, आभार मानतोय. मॅचकडे रवाना होऊया. टॉस जिंकलाय तर रवी स्पोर्ट्स चिंचपाडा या संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जातंय सदानंद स्मृती 9192 या संघाला. जो संघ आहे तो म्हणजेच भावेश बाबर आणि त्यांचे बंधू प्रीतम बाबर यांचा हा संघ आहे. दोन्ही संघाचा एक एक्स्ट्रा प्लेअर आमच्या खेळाडू कक्षामध्ये कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. खेळाडू कक्षामधून टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जाते सदानंद स्मृती 9192 या संघाला. पंच मैदानाच्या आतून इशारा करतायत. स्ट्राईक इनकडे फलंदाज आहे विशाल सातवी, नॉन स्ट्राईक इनकडे फलंदाज आहे राहुल गोंड आणि पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाज मार्गावर गोलंदाज चाललाय अनिकेत, एक अतिशय चांगला गोलंदाज. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बॉट टीम. हा लोअर फुलटा चेंडू ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला खेळला. एक धाव पूर्ण आणि एका धावणीचे खातं उघडलंय. पहिला चेंडू पडण्याआधी तुमचा एक्स्ट्रा प्लेअर पाठवून द्या, अन्यथा पुढच्या मॅच पासून आम्ही पॅनल्टी लावणार आहोत. एका बाजूला सदानंद स्मृती 9192 संघाचा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये, या लीग स्पर्धेमध्ये APL 2021 मध्ये 2 मॅच ते खेळलेत आणि 2 मॅच मध्ये त्यांना पराभवाचा धक्का लागलाय. आता विजयाच्या शोधामध्ये असतील सदानंद स्मृती 9192 संघाचे खेळाडू. पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेमध्ये 38 सर्कलच्या आत आपण बघतायत मिड ऑफ कव्हर शॉर्ट पॉइंट शॉर्ट थर्ड मॅन. हा फुल टॉस चेंडू होता. डावे एसटीच्या बाजूला वळणारा असल्या कारणानं पंचाने वाईड घोषित केलंय आणि या अतिरिक्त धावणीशी संघाच्या धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 2 धावा. प्रेक्षक जे युट्यूबच्या माध्यमातून जुडलेत त्यांच्या माहिती करता टाईप करा प्रिन्स मूवीज आणि या स्पर्धेचा आनंद लुटा, कारण हा जो मॅच आहे तो तुम्ही बघताय रवी स्पोर्ट्स चिंचपाडा विरुद्ध सदानंद स्मृती 9192 कामंड या 2 संघादरम्यान. वेळ वाया जाईल असं काही करू नका. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 6 षटकं टाकून पूर्ण करावे लागतील याची दक्षता घ्या. गोलंदाज तयार अनिकेत. अकुटापदा चेंडू, या चेंडूला स्क्वेअर कटचा फटका खेळलाय. चेंडूचा तो एक्स्ट्रा कव्हर पट्ट्या बाहेर सीमारेषे पार आर पार दमदार शानदार वजनदार हा आलाय APL चौकार. डाव्या बाजूला दाखल होताना दिसत आहेत आदरणीय सन्मान्य समीरजी तांगडी, ज्यांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता सहकार्य लाभलंय. आडव्या बॅटचा वापर केला. चेंडू बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये वेगाने प्रस्थान करतो. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावेची घाई. बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत अनिकेत चौधरी या गोलंदाजाच्या चेंडूवर आणि या 2 धावणीची धावसंख्येत बदल, धावसंख्येत वाढ. चालू असलेल्या मॅच मध्ये सदानंद स्मृती 9192 संघाची धावसंख्या पोहोचली जाते ती 8 वर. प्रत्येक सामन्याकरता लागणारा मॅन ऑफ द मॅच करता जी ट्रॉफीज आहेत ते ट्रॉफीज आदरणीय सन्मान्य समीर तांगडी साहेबांकडून उपलब्ध झालेत. सौजन्य ते आहेत त्या ट्रॉफींचं आणि त्यांचं आगमन व्यासपीठावर झालंय. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू हवेत झेल टिपण्याचा प्रयास होता कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळाली. न्यू स्टार संघाचा हा खेळाडू आहे राहुल गोंड याला, जो सध्या खेळतोय सदानंद स्मृती 9192 या संघाकडून. 1 धाव, एका धावणीची धावसंख्या झाली 3 धाव. आपण जर विचार केला तर टेनिस क्रिकेटमध्ये 6 बॉलमध्ये 6 षटका ठोकण्याचा पराक्रम सुद्धा वसई तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत करणारा खेळाडू आहे राहुल गोंड. मला आठवतंय 8 डिसेंबर 2019चा तो दिवस. त्या दिवसाची चर्चा मी या चेंडू नंतर करेन. आडव्याचा वापर, चेंडू हवेमध्ये झेल होण्याची दाट शक्यता. विकेटचं पतन गॉन. परतावं लागतंय फलंदाजाला. पहिला धक्का लागलाय फलंदाजी करणाऱ्या सदानंद स्मृती 9192 या संघाला. कमॉन डीजे.
बघितलं आपण उसळी घेणारा चेंडू होता. एलिमेशन व्यवस्थित नव्हतं. बॅटच्या वरच्या एजला चेंडू आदळला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये शतरक्षक कोणतीच चूक करत नाही. हा पहिला धक्का दिला जातोय. एक गडी बाद धावफलकावर धावा लागला जात आहे ते 9. एक या ठिकाणी एक आनंदाची बातमी आहे. पुढच्या वर्षी जी आदिवासी प्रीमियर लीग होईल त्याचा जो शेवटचा दिवस असेल तो शेवटचा दिवस हा डे नाईट असेल. नक्कीच समीरजी तांगडे यांच्या मार्फत या नाव झालेला आहे. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत समीरजी तांगडे यांच्यासाठी. खरोखरच स्वर्गीय अंकलेश तांगडी यांच्या स्मरणार्थ प्रत्येक वर्षी ते सहकार्य करत असतात आणि यंदा सुद्धा त्यांच्या सौजन्याने ते सहकार्य चालू आहे. धावपकावर धावा लागले जातात ते 9 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. समोर फलंदाज आहेत राहुल गोंड. डिफेन्स केलंय. बॅकवर्ड डिफेन्स पद्धतीने चेंडूला पॉइंट क्षेत्रामध्ये वळवलंय. 1 धाव पूर्ण केली आणि एका धाबेची षटकाची समाप्ती सुद्धा झालंय. बघू शकतात आपण स्क्रीनवर तर म्हणजे समीर तांगडी यांना आमचे कॅमेरामॅन सचवत आहेत. अतिशय चांगलं वर्क करतात आमचे कॅमेरामॅन. चर्चा जर करायची झाली कॅमेरामॅनची तर खास करून भावेश महर्षी, गणेश दीक्षित हे कॅमेरामॅनची भूमिका अदा करत आहेत. आणि स्क्रीनवर तुम्ही बघताय समीर तांगडी जे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, समाज कार्य करते आणि त्यांनी इथे घोषणा केलंय की पुढच्या APL ला शेवटचा दिवस हा डे नाईटचा असेल आणि त्याकरता लागणारे फोकस, त्याकरता लागणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था आदरणीय सन्मान्य समीर तांगडी मॅन फ्रॉम खार्डी, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या सौजन्याने ती करण्यात येईल. समीरजी आपलं लाख लाख धन्यवाद. या ठिकाणी आलात. मॅन ऑफ द मॅच करता ट्रॉफीज आपल्या सौजन्याने इथे उपलब्ध झालं त्याबद्दल आम्ही आपला आभार मानतोय. पहिले षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 10. दीपेशजी काय म्हणाल पहिल्या षटकाबद्दल? हॅलो संदीप सर, म्हणायला गेलं तर एक 2 जवळच्या मित्रामधलं द्वंद्व होतं. कारण राहुल गौंड आणि अनिकेत चौधरी यांचा जर विचार केला तर एकाच संघातून बिलॉंग करणारे हे 2 खेळाडू यंगस्टार पापडीच्या अनेक दिग्गज खेळाडूंसोबत क्रिकेटमधलं ज्ञान प्राप्त करण्याची संधी ज्या खेळाडूंकडे आहे ते मधले राहुल गौंड आणि अनिकेत. शेवटच्या चेंडूचा मी विचार करत होतो. असं वाटलं होतं की पॉवर प्ले मधलं शेवटचा चेंडू होता. राहुल गौंड काहीतरी मोठा फटका खेळेल, परंतु अनिकेत चौधरीच्या गोलंदाजीचा विचार करता त्याने सन्मान द्यायचा प्रयत्न केला आणि सन्मानजनक एक फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अगदी बरोबर दीपेशजी, तुमच्या मताशी मी सहमत आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि जी काय ज्ञानाची शिदोरी आहे ती शिदोरी यांच्या मुखातून आपल्याला बाहेर पडताना दिसतंय. दीपेशजी पुन्हा एकदा मी स्वागत करतोय आणि चांगले समालोचक आम्हाला या स्पर्धेकरता लाभलेत आजच्या दिवसात. ओम साई एंटरप्राइजेस यांचे मालक आदरणीय सन्मान्य लक्ष्मण जगन गवळी व विनोद जगन गवळी साहेबांकडून या स्पर्धेकरता रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी आले. त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतोय आणि निश्चितच अशा चांगल्या व्यक्ती लाभलेत या स्पर्धेच्या निमित्तानं जे आर्थिक सहकार्य करतायत. दुसरं षटक टाकण्याकरता रवी स्पोर्ट चिंचपाडा या संघाचा नंबर 2चा गोलंदाज मार्गावर आलाय प्रवीण माळी आणि हा गोलंदाज सुद्धा न्यू स्टार वसई संघाकडून गोलंदाजी करतोय. नेहमीच खेळत असतो आणि आता तो रवी स्पोर्ट चिंचपाडा संघाचा सभासद बनलाय. या चेंडूला फोर्स करण्याचा प्रयास, चेंडू हा वेमध्ये आणि जे जाळे मांडलं होतं त्या जाळ्यामध्ये हा मासा अडकवला गेलाय. विकेटचं पतन गॉन. स्मृती 9192 या संघाकडून खेळताना आपण बघितलं राहुल गोंड याला जो बाद झालाय. मला आठवतंय न्यू स्टार वसई संघाकडून खेळत असताना न्यू वाईज नागले संघाविरुद्ध 8 डिसेंबर 2019 साली पाये येथील त्या मैदानावर 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला होता आणि गोलंदाज होता तो म्हणजेच मुकेश वळवी. त्या मुकेश वळवी गोलंदाजाविरुद्ध 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकले होते. 2019 मध्ये तोच फलंदाज हा झटपट बाद झालाय. षटक पहिला संपल्यानंतर धावसंख्या 10 होती आणि आता पहिल्या चेंडूवर ब्रेक थ्रू मिळून दिलाय प्रवीण आणि पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. झेल बाद होण्याची दाट शक्यता. बॅक टू बॅक 2 फलंदाजांना परतावं लागतंय. लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद करण्याचा पराक्रम करतो हा गोलंदाज. विकेटचं पतन होतोय. हा लागलाय तो म्हणजे तिसरा धक्का. 3 गडी बाद, धावसंख्या 10. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये कुठेच जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आदिवासी प्रीमियर लीग 2021.
यांची आठवण झाली, क्रांतीसूर्य ज्याला म्हटलं जायचं. आणि ब्रिटिश काळामध्ये ज्यावेळेस अन्याय होत होते त्यावेळेस हा समाज सुधारक आपल्याला तयार होताना दिसला. आणि निश्चितच 15 नोव्हेंबर 1875 साली ज्यांचा जन्म झाला, ज्याचं बघितलं आपण तर छोटा नागपूर असं म्हटलं जायचं त्या विभागाला. आणि आता आपण बघतोय तर हा जे क्षेत्र आहे ते आपल्याला वेगळ्या छत्तीसगड रांचीमध्ये आपल्याला बघायला मिळते, कारण जन्म छोटा नागपूर पूर्वी ओळखलं जायचं. आणि आता त्याच्यानंतर आता बघतोय आपण नागपूर. चर्चा आपण करणार आहोत. मैदानाच्या आतून गोलंदाज हॅट्रिकवर आला होता, इनसाइड आउट करून फलंदाजाने शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळला. बघता बघता एक धाव पूर्ण केली. एका धावेची खातं उघडलंय विनोद परेड या फलंदाजाने. एका धावेची धावसंख्येत बदल, धावसंख्या झाली ती 3 गडी बाद 11 धावा. चांगलं वर्चस्व, चांगला दबदबा निर्माण केलं सदानंद स्मृती 9192 या संघावर रवी स्पोर्ट चिंचपाडा या संघाने. काय वाटतं जी गोलंदाजी आतापर्यंत झालंय दीपेशजी, तुमच्यापर्यंत मी पोहोचेन, कारण यानंतर आपण सन्मान सुद्धा करणार आहोत. व्यासपीठावर विराजमान असलेले समीरजी तांगडी यांचा सन्मान सुद्धा या षटकानंतर आपण करणार आहोत. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज प्रवीण, जो न्यू स्टार वसई संघाकडून बिलॉंग करत असतो, खेळत असतोय आणि आता त्याला संधी मिळतोय प्लेइंग 11 मध्ये रवी स्पोर्ट चिंचपाडा संघाचा तो सदस्य बनलाय. चांगलं वातावरण, चांगलं आयोजकांनी इथे केलंय. उजव्या बाजूला खेळाडूंसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आलंय. त्याच्यानंतर आपल्याला टॉस बॉक्समध्ये नजर टाकल्यानंतर एक आकर्षक सायकल बघायला मिळते, ज्याचे स्पॉन्सर आहेत ते म्हणजेच आमचे मित्र ज्ञानेश्वर सापटे, वसई तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. आणि त्यांच्या सौजन्याने मालिकावीर करता ही सायकल असेल. या सायकलवर सुद्धा चांगलं क्रिकेट पेश करणाऱ्या खेळाडूंची नजर असेल. सुंदर असं मैदान, सेलार स्पोर्ट्स मैदान असं या मैदानाला नामकरण केलं गेलंय आणि चांगली आखणी आहे या मैदानाची. मॅचकडे पुन्हा मी रवाना होतोय. गोलंदाजी मार्गावर दुसरे षटक टाकत असताना प्रवीण गोलंदाजी मार्गावर. अपुलटा चेंडू ऑन साइडला खेळला जातोय, चेंडू जातोय वाईड ऑफ लॉंग ऑन पट्ट्याबाहेर, वन बाउंस, सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, वजनदार हा आला APL चौकार. हॅलो थोडंसं डीजेला थांबवतोय, कारण की प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. अजितदादा गोवारी यांच्या मार्फत जे कुपन दिले जातात, 100 रुपयाचे कुपन तुम्हाला दिले जातील जर तुम्ही षटकाराचा झेल घेतला तर. त्यामुळं प्रेक्षकांनी संधी सोडू नये. ज्यावेळेस षटकार जाईल त्याचा झेल घेतला तुम्हाला 5 कुपन दिली जातात. अजितदादा गोवारी माजी ग्रामपंचायतचे माजी सरपंच आहेत ग्रामपंचायत चंद्रपाडाचे, त्यांच्या मार्फत 100 रुपयाचे कुपन दिले जातात, म्हणजे 10 बडाव सुटून जातील. अगदी बरोबर आहे. आणि शेवटच्या फायनल डेला ते बक्षीस वाढवलं जाईल. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर निघणारा चेंडू असल्या कारणानं पंचाने वाईड घोषित केलंय. धाव संख्येवर आपण पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करूया. संख्या झाली ती 16 धावा. चालू असलेला मॅच सदानंद स्मृती 9192 विरुद्ध रवी स्पोर्ट चिंचपाडा असा होतोय. आणि टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय रवी स्पोर्ट्स चिंचपाडा या संघाने. आता दुसरं षटक प्रगतीपथावर असताना डेड बॉलचा इशारा, कारण पंचांचे जे काही मैदानाच्या आतून इशारे येतात ते ठाऊक असणं फार महत्वाचं असतं. कारण 14 ते 15 असे काही इशारे आहेत ते आपल्याला समालोचकाला समजणं फार महत्वाचं आहे. गोलंदाज सर, ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, बॅटचा एज लागले आणि डिसमिसल, सॉफ्ट डिसमिसल, अतिशय चांगला झेल टिपलाय. बघायला गेलं तर एक कठीण झेल होता आणि तो झेल इथे गॅदर केलाय, कव्हर केलाय. यष्टीरक्षकाचं कौतुक करेन, किरण याचं मी कौतुक करतो. विकेटचं पतन परतावं लागतं या फलंदाजाला. हा लागलाय 4था धक्का. 4 गडी बाद. सदानंद स्मृती 9192 संघाची धाव संख्या झालेली आहे ती फक्त 16 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. करता एक कुपन मिळेल. आदरणीय सन्माननीय बघतायत आपण अजित गोवारी, किरण या यष्टीरक्षकाने हा झेल अप्रतिम टिपलाय. आणि त्याच्याकरता जर आपण बघितलं तर आदरणीय सन्माननीय अजित गोवारी माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत चंद्रपाडा यांच्या सौजन्याने कुपन मिळेल. 5 कुपनं असतील 20-20 रुपयांची. आणि बाजूला जे स्टॉल आहेत त्या स्टॉलमध्ये जाऊन या 5 कुपनाचा वापर तुम्ही करू शकतायत. लास्ट बॉल, सेकंड ओव्हरचा हा शेवटचा चेंडू असेल. 16 धावा धावफलकावर.
डावेष्टीच्या बाजूला वाढणारा चेंडू आहे काय अपील जोरदार केलंय. एक धाव पूर्ण, चेंडू सीमारेषे लगत पोहोचतोय आणि ह्याच दरम्यान या 4 धाव मिळत आहेत. 4 धाव मिळत आहेत आणि या 4 धावणीची धावसंख्येत बदल होते. धावसंख्या झाली ती 20. बॅटच्या साह्याने या 4 धाव मिळत आहेत ही माहिती आम्हाला देत आहेत आमचे पंच अजय वरठा असे. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर चालू असलेल्या मॅच मध्ये सदानंद स्मृती 9192 या संघाची धावसंख्या आहे ती 4 गडी बाद 20 धावा. आणखीन 4 षटकं शिल्लक आहेत. या 4 षटकांमध्ये काय घडतंय, कसं प्रदर्शन असेल सदानंद स्मृती 9192 कामन या संघाचं, याचं धावतं वर्णन ऐकणं प्रिय. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. धन्यवाद डीजे. कॅमेरामन प्लीज. धन्यवाद डीजे. कारण व्यासपीठावर आता सन्मानित केलं जाईल समीर तांगडी यांना. ओर टू सागर. नक्कीच या ठिकाणी सन्मान्य ज्ञानेश्वर दादा सापटे यांना विनंती करेन की समीरजी तांगडी या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा सन्मान चिन्ह देऊन आपण यशोजीचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. कारण की या ठिकाणी आपण बघितलं तर मॅन ऑफ द मॅच जे आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे प्रत्येक मॅन ऑफ द मॅच आणि अंकलेश यांच्या स्मरणार्थ समीरजी तांगडी यांच्या मार्फत लाभलेले आहेत. तर समीरजी तांगडी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण बघतात या स्क्रीनवरती सन्मान्य समीर तांगडी स्वराज्य चषकाचा एक अविभाज्य अंग आणि ज्यांना क्रिकेटची वेळ आहे, क्रिकेटची आवड आहे आणि अतिशय चांगलं काम क्रिकेटसाठी ते भिवंडी तालुक्यातील एक चांगलं व्यक्तिमत्व तुम्ही पाहिलं. आताच तांगडी खार्डी गावचे रहिवासी आहेत आणि त्यांनी पुढच्या वर्षीची APL आहे ती APL डे नाईट करण्यासाठी 1 दिवस डे नाईट आपल्याला देण्यात आलेला आहे. तर नक्कीच त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत समीर तांगडे यांच्यासाठी. जाऊया पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये जिथं सज्ज आहेत संदीपजी गावड आणि दीपेश माने. धन्यवाद सागर माई. याचबरोबर संदीप सांबरे यांना विनंती करतोय आपल्याकरता जे 5 कुपन आहे ते 5 कुपन आलेले आहेत. आदिवासी प्रीमियर लीग APL 2021 मध्ये आयवा कॅच कुपन आणि संदीप सांबरे जो मागच्याच मॅच मध्ये खेळताना दिसला होता युवराज 11 वालिव संघाकडून आणि त्याच्याकरता हे 5 कुपन आलेत. नंबर 3चं षटक टाकण्याकरता गोलंदाजच्या मार्गावर गोलंदाज अनिकेत सांघिक 3रं, व्यक्तिगत 2रं असं षटक त्याचं असेल आणि तो आता आमच्या कॉमेंट्री बॉक्स इन कडून गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालाय. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर त्याच्यावरही मोठी जबाबदारी आलंय. 2 षटकांमध्ये 4 गडी बाद 20 ही बिकट अवस्था केलेली आहे सदानंद स्मृती 9192 या संघाची. अनिकेत तयार. शॉट ऑफ लाईन स्क्वेअर कटचा फटका, रूम बनवले, जागा बनवली आणि चेंडूला सुपर कव्हर क्षेत्रामध्ये टोळावलाय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, सरळ सरळ 4 धावांकरता टोकलेला हा चौकार. स्थापना केली. त्याच्यानंतर या मला धुंद ऐकायला आल्यानंतर या आठवणी येत आहेत. 4 धावण्याची धावसंख्या पोहोचली 24 वर. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका याआधी खेळला होता फलंदाज विनोद परेड यांनी. हा डॉट चेंडू बघितला आपण, अतिशय चांगला चेंडू टाकला गेलाय. पॉपिंग क्रीजच्या अगदी जवळ चेंडू टाकला गेला आणि फलंदाजाला अपेक्षा होती की हा चेंडू उसळी घेईल, मात्र तितकी उसळी घेतली नाही. ऑन साईडला फटका खेळण्याचा मानस त्याचा होता, हेतू होता आणि त्याच्यामध्ये त्याला सफलता मिळाली नाही. धावसंख्या 24. 3रं षटक प्रगतीपथावर. 3रं षटकामध्ये 2 चेंडू टाकून चालत आणि आता 3रा चेंडू कसा असेल. पुन्हा बीट केलं जाते. फुटवर्क नाही, फलंदाजाचं पदतालित्य नाही होताना दिसत. कारण खरं तर क्रिकेटमध्ये चांगला फटका खेळायचा असेल तर 3 गोष्टी तुमच्या जुळून यायला हव्यात. एक म्हणजे तुमचं पदतालित्य, दुसरं म्हणजे चेंडूवरची नजर आणि 3रं म्हणजेच तुमचे फटक्याची निवड. या 3 गोष्टी एकत्रित आल्यानंतर चांगला फटका आपल्याला मॅच मध्ये पाहायला मिळतोय. पदतालित्याचा वापर होत नाही, घरातून बाहेर निघावा लागेल. गोलंदाज मार्गावर सज्ज. आता मात्र कडेकडे खेळण्याचा प्रयास केलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू हवेत होता. 1 धाव पूर्ण केली. 2री धाव घेण्याकरता फलंदाज धावत आहेत. डिपिश बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डिंग करेपर्यंत 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावा, 2 धावण्याची धावसंख्या झाली ती 4 गडी बाद 26 धावा. महेंद्र कांबळे नावाचा खेळाडू मैदानाच्या आत आहेत. महेंद्र कांबळे हा एक चौकारण्याच्या साह्याने खेळतोय आणि त्याच्याकडून मोठी अपेक्षा असेल. कारण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत त्याच्या बॅटमधून 2 वेळा अर्धशतकी खेळी आलेत. तो हा नामचीन हिरा आहे महेंद्र कांबळे. कारण कॉमन बॉईज कॉमन संघाकडून अनेक वर्षापासून तो क्रिकेट खेळतोय.
अष्टविनायक पलाटपाडा संघाच्या माध्यमातून सुद्धा त्यांना आपण क्रिकेट खेळताना बघतोय, ज्यावेळेस वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मॅचेस होत आहेत. शॉट ऑफ लेंथ वेट केलं आणि ऑन साईडला फटका निवडलाय. एक धाव पूर्ण केली. काव कॉर्नर मध्ये शतरक्षक तैनात होता. फेकी करेपर्यंत एकाच धाब्यावर त्याला समाधान मानावं लागतंय. आतापर्यंत जर आपण विचार केला तर 2 षटकं आणि 5 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या आहे धावपगारती 27 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता वेग वाढवावा लागेल. पहिल्या गिअरमधून डायरेक्टली चौथ्या गिअरकडे वळावं लागेल फलंदाजाला. याचाच अर्थ त्याला आक्रमक पावित्र्य घ्यावा लागेल, जे क्रिकेटमध्ये हवं असतं. हा चेंडूला खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू जातो ऑफ साईडला. सुपर कव्हर क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची घाई करतायत आणि बघता बघता या 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव मिळत आहेत फलंदाजाला. 2 धावण्याची षटकाची झाली समाप्ती. मैदानाच्या आत ड्रिंक्स घेऊन जा. प्रत्येक संघाने त्यांचा जो सहकारी असेल तो मैदानाच्या आत जाईल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपगार धावा लागल्यात. सदानंद स्मृती 9192 या संघाच्या 29 धावा. अजूनही 3 षटकं शिल्लक आहेत. 3 षटकांमध्ये काय घडतं काय बिघडतंय हे ऐकवण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. कमांड डीजे. संख्या झाली ती 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटकं समाप्त झालेत आणि विशेष म्हणजे 21 मिनिटांमध्ये ही 3 षटकं टाकून झालेत. तुम्हाला प्रत्येक षटकामागे साठी 5 मिनिटं दिली होती. इथे आपण बघतायत 21 मिनिटांमध्ये 3 षटकं टाकून झालेत. लगेचच मॅच स्टार्ट करा. 3 षटकांमध्ये 29 धावा. 29 आकड्याचा जर आपण विचार केला तर क्रिकेट खेळत असताना क्रिकेटच्या मैदानावर 29 ठिकाणी तुम्ही क्षेत्ररक्षण लावू शकतायत, क्षेत्ररक्षक लावू शकतायत असं म्हटलं जातं. हा क्रिकेट मधील काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. उर्वरित 3 षटकांमध्ये काय घडतंय, कशा पद्धतीने हे फलंदाज धावा जमवत आहेत किंवा या फलंदाजांना बांधून ठेवलं जाईल याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर येत आहेत विरार परिसरातील नामचीन समालोचक दीपेश माने. आवाज ऐकूया दीपेश माने सरांचा. धन्यवाद संदीप सर. संदीपजी गावड आपण ऐकताय. वसई तालुक्यातील एक बुलंद आवाज आणि एक प्रगल्भ ज्ञान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. बऱ्याच दिवसाची उत्कंठा, बऱ्याच दिवसाची म्हणण्यापेक्षा बऱ्याच वर्षाची उत्कंठा आमची की संदीपजी गावड सरांसोबत समालोचन करण्याची संधी मिळावी. आणि ती संधी यावेळेस मात्र आपल्याला वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून येताना पाहायला मिळते. त्यासाठी खरंच या संपूर्ण टीमचं मी आभार व्यक्त करेल की एका दिग्गज समालोचकासोबत आज माईक शेअर करण्याची संधी मात्र आम्हाला लाभली. यावेळेस या समालोचन कक्षामध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये सचिन कलात आपल्यासोबत जोडले गेले. तर स्कोररच्या भूमिकेमध्ये देखील खूप चांगली कामगिरी कालच्या दिवसामध्ये त्यांनी पार पाडली आणि खऱ्या अर्थानं एक एखाद्या मोठ्या कंपनीचा हेड ॲडमिन ज्या पद्धतीने काम पार पाडत असावा अशा पद्धतीची एक सुडोल लेखणीची पद्धत आपल्याला पाहायला मिळते आहे. अगदी बरोबर. सचिन कालात यांची तारीफ करावी तितकीच कमी. याच दरम्यान एक पारितोषिक लावलं जातं महेंद्र कांबडी करता. महेंद्र कांबडी यांनी जर लगातार 6 बॉलमध्ये 7 षटकार ठोठावले तर त्यांच्याकरताच कामन बॉईज कामन संघाचा हुकमी एक्का प्रवीणजी पाटील यांच्या सौजन्याने एक चांगली बॅट त्यांना प्रदान करण्यात येईल. प्रवीणजी तुमचं लाख लाख धन्यवाद. जर आपण या ठिकाणी आला असाल तर व्यासपीठावर या. ऐकूया निश्चितच दीपेशजी आम्ही सुद्धा शिकतोय. आम्ही सुद्धा समालोचना क्षेत्रामध्ये अनेक काही गोष्टी अजूनपर्यंत शिकतोय. तुमचा हा मोठेपणा ज्या पद्धतीने तुम्ही आमचं वर्णन केलंय. ओ टू यू. गोलंदाजी माकवती गोलंदाज विजय भोये यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय. चेंडू गेलाय डीप लॉंग ऑफ बाउंड्री बाहेर. सुडोलदार षटकार. थँक्यू डीजे. यावेळेस एक आसमानी टोला पाहायला मिळाला. फलंदाज विनोद परेडच्या बॅटमधून ज्या पद्धतीने चेंडू हाताळला होता गोलंदाज विजय भोयेनं
ज्या पद्धतीने चेंडू हाताळला त्याच पद्धतीनं सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की 3 बाबी तुम्हाला महत्वाच्या असतात. एका वेळेस तुम्ही फटका चॉईस करू शकता, त्याच वेळेस तुमची चेंडूवरची करडी नजर आणि त्याच वेळेचं तुमचं बदल या तिन्ही गोष्टी अगदी सुयोग्य पद्धतीने जोडून आल्या आणि मात्र 6 धावांची मोहर त्या चेंडूवरती लागली गेली. यावेळेस मात्र गोलंदाजीची दिशा बदलली आहे. बॅकफुटवर जाऊन यावेळेस मात्र गली रिजन मध्ये चेंडूला स्टिअर केलंय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, चेंडू फेक करेल तद्वर मात्र 2 धावा घेण्याची संधी यावेळेस फलंदाज विनोद परेडनं मात्र सोडली नाहीये. 2 धावांनी धावफलक पुढे सरकलाय. धावफलकावरती 37 धावा लागल्या. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. यावेळेस फलंदाज विनोदच्या माध्यमातून षटकार आलाय पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर मात्र जी क्रिकेटची लाईफलाईन आपण पाहतो, एकेरी दुहेरी धावसंख्येने धावफलकाला आकारणी देण्याचा प्रयत्न, थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीचा प्रत्यय मात्र आपल्याला प्रत्यक्षात मैदानामध्ये पाहायला मिळालाय. गोलंदाज विजय भोये पुन्हा एकदा सज्ज झालाय पंचांच्या उजव्या बाजूकडून अराउंड दी विकेट मारा करण्यासाठी. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी. यावेळेस मात्र जागा बनवली. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तो बनलाय दर्शक. चेंडू गेलाय सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे. यानंतरचा होणारा सामना रुद्राक्ष स्पोर्ट्स विरुद्ध बाबा एंटरप्राइजेस. दोन्ही संघनायकांना विनंती असणार आहे की या पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचंय आमच्या सोबत. रुद्राक्ष स्पोर्ट्स आणि बाबा एंटरप्राइजेस 9191. तर खेळाडूंना देखील सूचना आहे. प्राध्यापक मनीषजी घायाळ यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना पोहोचवली जाते. खेळाडू आपण खेळाडू कक्ष जो आहे तिथेच बसायचं आहे, बाहेर यायचं नाहीये, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. मगाशी संदीप सरांनी सांगितलं की गिअर बदलणं गरजेचं आहे. या बाबतीत मी देखील एक सांगेल की रेस जिंदगी की हो या खेल की हो, सही समय पर जो गिअर बदलता है जितता वही है. आणि इथं मात्र अतिशय योग्य वेळेला गिअर बदललाय फलंदाज विनोद परेडनं. पहिल्या चेंडूवरती षटकार, मग दुहेरी धावा आणि मग मात्र चौकार. इथं मात्र भोयेवरती हल्ले चढवले जातात. पुन्हा एकदा जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस पंच आमच्याकडे वळतात. यस उजवी एष्टी सोडून जाणारा हा दूरवरचा चेंडू, शरीरापासून खूप दूर चेंडू हाताळला. एक अतिरिक्त धाव मिळाली धावफलकावरती. 42 धावा. काय अप्रतिम लेखणी इथं मात्र हाताळली जाते. यावेळेस मात्र सचिन यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं प्रत्येक चेंडू हाताळलाय, ज्या पद्धतीने धावा आल्यात आणि त्या प्रत्येक धावाईसाठी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या शाईच्या पेनचा वापर केला जातोय. क्या बात आहे. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी पडल्यानंतर सबमरीन पद्धतीने चेंडू वेगानं यष्टीरक्षकाला देखील बीट केलाय. पंचांचा इशारा इथं मात्र महत्वाचा असेल. बॅटच्या माध्यमातून ही एक धाव आली आहे. अर्थातच मात्र झेल सुटलेला पाहायला मिळालाय. 42 धावा धावफलकावरती आहेत. 43 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी बरोबर दिपेशजी. 43 धावा धावफलकावर. आणि ज्या पद्धतीने आपण बघतोय सचिन कलात गुणलेखनाचं काम करतायत. मॅन ऑफ गोल्डन फिंगर. समालोचकाच्या पाठीचा कणा कोण असतो तर तो असतो आमचा गुणलेखक. आणि सक्षमरित्या या ठिकाणी चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. यावेळेस मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पायावरती आदळलाय का पंचांकडे प्रश्नचिन्ह उभं केलंय. पंचांचा इशारा येतो बॅटमधून धाव आहे. एक धाव वाढेल धावफलकावरती. धावा होत आहेत 44. ज्यांच्या नावामध्येच कलात आहे, सचिन कलात, आणि नावामध्येच कला आहे आणि त्या कलेचा पुरेपूर वापर इथं मात्र या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनसाठी होताना पाहायला मिळतोय आपल्याला. म्हणूनच कलेला कोणीच रोखू शकत नाही आपली गुणवत्ता सिद्ध करण्याकरता. तर आणखीन एक माहिती मिळते की ओम साई एंटरप्राइजेसचे मालक लक्ष्मण जगनगवळी आणि विनोद जगनगवळी यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता रोख रक्कम 5,000 रुपयाची देणगी आले. त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही त्यांचा शतशः आभार मानतोय. जे मालक आहेत रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी गवळीपाडा संघाचे. इथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाज भोये सज्ज झालाय. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या टो एंड कडे चेंडू लागतोय. यष्टीरक्षक खूप चांगली भूमिका यावेळेस मात्र बजावतोय. एक धाव मात्र नक्की वाचवली जाते. 4 षटकांची समाप्ती होते. धावफलकावरती 11च्या सरासरीनं 44 धावा लागल्या जातात. डीजे कडे जाऊया तर डीजे ब्रेक घेऊया. असा गेलो आणि असा परत आलो. आदिवासी दिवसाला चला चला नाचू चला आपला आदिवासी दिवसाला. तेवढं कमी आहे. ज्या पद्धतीनं यस वेळेचं बंधन पाळायचंय. पंचांचा यावेळेस काटेकोरपणे आपल्यावरती वेळेचा
पडगा असणार आहे, त्यामुळं आपण वेळेचं बंधन पाळायचं आहे. जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी विविध कला मात्र साजऱ्या केल्या जातात. वारली नृत्य असेल, वारली चित्रकला असेल, असे अनेक कलेचे आविष्कार मात्र साकारले जातात. मी संदीप गावडे सर आपणापर्यंत एक नक्कीच माहिती पोहोचेल. तलासरी सूत्रकार परिसरातून एका युवकानं मात्र ही आदिवासी वारली चित्रकला अमेरिकेपर्यंत पोहोचवली आणि तब्बल अमेरिकेतील एक तरुणी मात्र एक महिनाभर वास्तव्यासाठी वारली चित्रकला शिकण्यासाठी तलासरीमध्ये दाखल झाली होती. यस, अगदी बरोबर. अचूक माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवता आणि खास करून इथे जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांच्यापर्यंत ही चांगलं ज्ञान पोहोचवण्याचं काम तुम्ही करतायत. खूप बरं वाटतंय. आणि ज्या पद्धतीने आपण बघतात की संपूर्ण जगभर जर जास्त कोण असेल तर ते आदिवासी समाजाचे बांधव असतील. आणि विशेष म्हणजे आदिवासीचा अर्थ काय, तर आधीपासून राहणारे लोक, ते आदिवासी. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रवीण माळी मार्गस्थ होत असताना यावेळेस मात्र फुल टच चेंडूला दाळलाय डीप मिड विकेट बाउंड्री बाहेर, सीमा रेषा पार. दॅट इज अ ह्यूज वन. षटकार. सांघिक 50 धावा धावपलकावरती लागल्यात. अगदी बरोबर, 50 धावा तर आल्यात. मात्र अनेक ठिकाणाहून शुभेच्छा या स्पर्धेकरता आल्यात, कारण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातं. प्रिन्स मूवीज खूप चांगलं काम करतायत. आदरणीय सन्मान्य मुकेश करबट साहेबांनी शुभेच्छा दिल्यात, जे सहसचिव आहेत पालघर तालुका क्रिकेट असोसिएशनचे आणि माजी सरपंच माहीम या ग्रामपंचायतीचे, त्यांच्याकडून या शुभेच्छा आल्यात. सर, तुमच्या शुभेच्छा आम्ही या ठिकाणी स्वीकार केल्यात आणि तुमचं सुद्धा आभार मानतोय. लाईव्ह स्वरूपात तुम्ही या स्पर्धेला पाहतायत. इथं मात्र संदीपजी गावडे सरांनी जी सूचना महेंद्र पर्यंत पोहोचवली होती, ती सूचना तो अवलंबन करताना पाहायला मिळतोय. लगातारचा बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. त्या नवीन बॅटची त्याला कदाचित नितांत गरज असावी. सन्माननीय प्रवीण पाटील कामणगावचे युवा कार्यकर्ते आणि खूप चांगले क्रिकेटर यांच्या माध्यमातून 6 चेंडू 6 षटकारांसाठी महेंद्रला एक बॅट गिफ्ट केली जाणार आहे. लगातारचे 2 आलेत. इथून मात्र आणखीन 4 षटकारांची आवश्यकता असणार आहे. धावपलकावरती धावांचा विचार केला तर 6वं दशक पूर्ण होताना अर्थातच आपल्याला जवळ धावपलक जाताना पाहायला मिळते 56 धावांवरती. अब तक 56 स्कोर बोर्ड पर. संदीप सर, 56 धावा झालेत. चांगली सरासरी अद्यावत केल्या, कारण संकट आले होते पहिल्या 2 षटकांमध्ये आणि आता संकटाने जिद्दीने तोंड मैदानाच्या आतून दिलं जातंय. संकटाने जिद्दीने तोंड देणं मध्येच बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्तेचा वापर मैदानाच्या आतून करतोय फलंदाज विनोद आणि महेंद्र कांबळे, जिथे गोलंदाजाचे पिशे काढण्याचं महत्त्व काम करतायत. प्रवीण माळी, जो ह्या आधी दुसरं षटक टाकताना दुसऱ्या षटकामध्ये त्यांनी 3 सफलता प्राप्त केल्या होत्या आणि ह्या 5व्या षटकामध्ये कुठेतरी त्याला चोप बसतोय. यस, इथं मात्र महेंद्र बाहुबलीप्रमाणे कामगिरी करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक विचार केला तर जास्त उंची नाहीये, मजबूत बांध्याचा मात्र फलंदाज आपल्याला म्हणायला हरकत नाहीये. शरीर यष्टीचा जर विचार केला तर एक मध्यम शरीर यष्टी आहे, परंतु ज्या पद्धतीने तो फटका त्याने खेळला होता, पायाकडे येणारा चेंडू हवेमध्ये उडवण्याचं काम केलं, एक योग्य दिशा मात्र दाखवली गेली आणि हवेमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला डीप काऊ कॉर्नर बाउंड्री बाहेर. क्षेत्ररक्षक जर विचार केला तर काऊ कॉर्नर आणि मिड विकेट वरती देखील खेळाडू आहे आणि पाहिलं गेलं तर मिड विकेट पासून जवळजवळ डीप स्क्वेअर लेग मध्ये खूप मोठा गॅप यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. इथं मात्र काय घडणार काय बिघडणार, इथं एक वेगळं मानसिक दडपण आणण्याचा प्रयत्न केलाय. शॉर्ट सिली पॉइंट वरती खेळाडू आहे, परंतु तो पंचांच्या दिशेने पाहतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळलाय. धावबादची संधी महेंद्र तंबूच्या आसऱ्याला. विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. महेंद्र बॅक टू द डग आउट. चार तंबूच्या आसऱ्याला परतलाय. महेंद्र माघारी परतलाय. महेंद्र माघारी 5 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. कधी कधी रणनीती सुद्धा कामाला येते आणि म्हणूनच मी जसं म्हटलं होतं की 29 जागा असं जिथे फिल्डिंग तुम्ही लावू शकतायत, तसंच इकडे आगळी वेगळी थोडीशी क्षेत्ररक्षण व्यूहरचना आपण बघितली या रवी स्पोर्ट चिंचपाडा या संघाची. बघूया काय घडतं पुढे, कारण आता जबाबदारी असेल फलंदाज विनोद परेडवर. इथून मात्र विनोद परेड स्ट्रायकरेनकडे फुलटॉस चेंडूचा हा यावेळेस फटका अलॉंग दी कार्पेट लॉंग ऑन वरती चेंडू येतोय. वाह, जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. इथं मात्र 2 धावा चोरल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. 2 धावांनी धावपलक 58 धावांवरती. फील्ड पोझिशनच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर बीसीसीआयचे सध्याचे अध्यक्ष अर्थातच दादा सौरव गांगुली यांनी एकदा वक्तव्य केलं. वेन महेंद्रसिंग धोनी
रिटायर्ड फ्रॉम इंटरनॅशनल क्रिकेट ही कॅन एबल टू राईट अ बुक ऑन फील्ड पोझिशन. एका जबरदस्त फील्ड पोझिशनसाठी ओळखला जाणारा खेळाडू अर्थातच महेंद्रसिंग धोनी. इथून मात्र पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ झालाय. यावेळेस समोरच्या दिशेने फटका चांगलाय. अलॉंग दी कार्पेट चेंडू लॉंग ऑफ वरती ट्रॅव्हल झालाय. इथं मात्र फक्त एकेरी धाव घ्यायला संधी असणार आहे. धावफलकावरती 59 धावा. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी असताना हे अगदी बरोबर महेंद्रसिंग धोनी यांची तुम्ही आठवण काढली आणि 0.8 सेकंदामध्ये किम पॉल या वेस्ट इंडिजच्या फलंदाजाला त्यांनी यशस्वीत केलं होतं आणि तो इतिहास लगेचच मला आठवला. फुलटॉस चेंडू यावेळेस खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे परंतु त्यांनी केलेली चूक. चेंडू गेलाय वन बाउंस सीमा पार. चौकार. शानदार छक्का बनाने होगी. तर 5 षटकांची समाप्ती झाली आहे. संदीप सर धावपलकावरती जर विचार केला तर 5 बाद 63 धावा धावपलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळतात. इथून मात्र हाणामारीचे शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. यस, जर आपण विचार केला तर 12 पेक्षाही जास्त सरासरीने वाटचाल सतत झालेली आहे 5 षटकांमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाची. आणि मला असं वाटतं की या क्षणाला जर 80च्या आसपास धावपळ गेला तर ती योग्य धावसंख्या पहिल्या इनिंगमध्ये समजली जाऊ शकते. कारण आता फॉर्ममध्ये आलेले खेळाडू आहेत. दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजी चांगलं पेश होऊ शकतोय. उमेश भोरे चांगला गोलंदाज, विनोद परेड हा सुद्धा चांगली गोलंदाजी करू शकतोय. किशोर पवार हा सुद्धा गोलंदाजीमध्ये त्याची पॉवर दाखवू शकतोय. 5 षटकांमध्ये 63 धावा मला तरी वाटते सध्या तरी चांगली धावसंख्या आहे. या मैदानाचा विचार केला तर 6 षटकांमध्ये 70-75 धावा या मुबलक धावा आपण म्हणू शकतो. वेळेचं बंधन पाळायचंय मित्रांनो. वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. कालच्या दिवसाचा विचार केला तर एक सामना बॅलन्सिंग राहिलाय आणि तो आणि उर्वरित आजचे सगळे सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये संपवायचे. म्हणूनच वेळेला जास्त महत्व द्या. पीटर हेनलिन या जर्मनीच्या शास्त्रज्ञाने घड्याळाचा शोध लावला. तो काटा त्यांचा घड्याळाचा काटा त्यांच्याकरता सुद्धा थांबला नाही. म्हणूनच तुम्ही लक्षात घ्या आणि एकत्रित येऊ नका मित्रांनो. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कोरोना अजून संपला नाही. म्हणूनच तुम्ही एकत्रित येऊ नका. सुरक्षित अंतर ठेवा. क्रिकेटच्या मैदानामध्ये सुद्धा नियम पाळा, कोरोना टाळा. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक अखेरचं षटक हाताळण्याची जबाबदारी यावेळेस मात्र डेप्थ ओव्हरमध्ये गोलंदाजाला पाचारण केलंय. गोलंदाज किरण बारात आपल्याला गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळतोय. पंचांच्या उजव्या बाजूकडून अर्थातच राऊंड दी विकेटचा मारा करण्यासाठी स्ट्रायकरकडे फलंदाज आपण पाहतोय विनोद परेडला. नॉन स्ट्रायकरकडे किशोर आहे. इथून मात्र 6 चेंडूचा खेळ शेवटच्या बाकी असताना धावपलकावरती 63 धावा आहेत. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू गेलाय लॉंग ऑफ बाउंड्री बाहेर. आउट ऑफ दी पार्क. षटकार. थँक्यू डीजे. या षटकाराशी धावपलकावरती 69 धावा लागताना पाहायला मिळतात. विनोदच्या बॅटमधून हा वैयक्तिक दुसरा षटकार पाहायला मिळालाय. गोलंदाज किरण बारात वरती चढवलेला हा पहिला हल्ला. हाणामारीच्या या शेवटच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती 6 धावा येणं फार जमेची बाजू फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. इथून मात्र बॅकफुटवर जाऊन जागा बनवण्याचा प्रयत्न. काय जबरदस्ती चेंडू हाताळला. पडल्यानंतर काटा बदलला. चेंडू थोडासा हलक्या पद्धतीने बोटं फिरवल्यामुळे बाहेर वळला आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. अगदी बरोबर. लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू आता या ठिकाणी रिलीज केला गोलंदाजाने आणि पुढील मॅच करता तयारीमध्ये राहा. मी विनंती करतोय पुढील मॅच असेल आम्हाला माहिती मिळते की रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोटी गवळीपाडा विरुद्ध बाबा इंटरप्राइजेस 9191 या दोघांमध्ये असेल आणि दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबतील. ही चर्चा पुन्हा पुन्हा नको मित्रांनो. टॉस बॉक्स मध्ये आपण लवकरात लवकर या. येस. इथून मात्र गोलंदाज किरण बारातने पुन्हा एकदा पुनरागमन केलंय या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला. कारण जर पाहिलं तर चेंडू थोडासा जवळ हाताळण्याचा प्रयत्न केला. बॅटच्या जवळ चेंडू आला. रडार मध्ये आला आणि त्याला भिरकावून दिलं. इथून मात्र पुन्हा एकदा किरण बारात मार्गस्थ होत असताना गोलंदाजी मार्कवरती पंचांच्या उजव्या बाजूकडून अर्थातच राईट आर्म राऊंड दी विकेटचा हा मारा. यावेळेस मात्र आडव्या बॅटने प्रहार केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्याच्या डोक्यावरून चेंडू गेलाय सीमा पार. चौकार.
इथं मात्र रवी स्पोर्ट चिंचपाडा संघाच्या कर्णधाराने जो निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा तो कुठेतरी अंगलट येताना पाहायला मिळतोय सर. कारण जर सदानंद स्मृती 91-92 अर्थातच 9192 चा जर विचार केला तर खूप चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतीये. तुमच्या मताशी मी सहमत आहे. पुन्हा आता चेंडू पडतोय. इथं मात्र बॅकफुटवर जाऊन फटका चांगला खेळलाय डीप मध्ये. कव्हर वरती क्षेत्ररक्षक आहे, त्याने झेललाय अप्रतिम झेल आणि फलंदाज विनोद परेड तंबूच्या आसऱ्याला. या खेळाडूने डीप मध्ये झेल टिपलाय. अर्थातच अनिकेत चौधरी, बेणापट्टी गावचा वसईतून बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहतोय सातत्याने यावर्षी वसई विभागातील ओपन टेनिसचं क्रिकेट असेल, ग्रामीण टेनिस क्रिकेट असेल, या सर्व स्पर्धांमध्ये आपल्या नावाचा बोलबाला त्याने ठेवलाय. यू कांट कीप हिम आउट ऑफ दी फ्रेम असं आपण नक्कीच म्हणू शकतो. खूप चांगलं यावेळेस योगदान मात्र क्रिकेटच्या माध्यमातून येताना अनिकेतचं पाहायला मिळत आहे. म्हणूनच दीपेशजी या लीग मॅच मुळे काय होतंय त्याच्यामध्ये नवीन चेहरे आपल्या डोळ्यासमोर येत आहेत. गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते. खेळाडूंच्या कला आणि गुणांना वाव मिळतोय आणि म्हणूनच इथे एक चांगलं आयोजन आहे या APL 2021चं. येस अर्थातच 2013-14च्या मोसमामधून जुन्नर प्रीमियर लीग JPL ची जी सुरुवात झाली तिथून मात्र या अशा अनेक प्रीमियर लीगच्या स्पर्धा येताना आपल्याला पाहायला मिळतात. इथून मात्र समोरच्या दिशेने फटका हवेमध्ये खेळलाय. काय जबरदस्त फटका आहे मित्रांनो, देखणा दर्जेदार डौलदार षटकार. थँक्यू डीजे. किशोर पोवारची मात्र इथं मात्र पॉवर आपल्याला पाहायला मिळाली. काय जबरदस्त षटकाराचा किशोर पवार ब्रँड आपल्याला पाहायला मिळाला. कालच्या दिवसात त्यांनी लग्नाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटाने साजरा केलाय आणि आता तीच इथे कसर तो पूर्ण करतोय मैदानाच्या आतून. अलॉंग दी कार्पेट फटका खेळलाय. यावेळेस क्षेत्ररक्षकाला बीट केलंय चेंडून. चेंडू गेलाय सीमापार चौकार. डीजे सांची पुरी वाकडे केसांची पुरी मना लाभणं देखील तेवढंच गरजेचं असतं. या चौकारनिशी धावफलकावरती धावा आहेत 83. 6 षटकांची समाप्ती झाली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना सदानंद स्मृती 9192 संघाने धावफलकावरती 83 धावा लावल्यात आणि रवी स्पोर्ट चिंचपाडा संघाला जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 84 धावांची. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया ज्या ठिकाणी 2 कर्णधार अर्थातच रुद्राक्ष स्पोर्ट्स आणि बाबा एंटरप्राइजेस 9191 चे कर्णधार जोडले जात आहेत आमचे युवा समालोचक प्रदीपजी लोखंडे यांच्यासोबत. ओव्हर टू टॉस बॉक्स. तर विनंती असेल रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोडी संघाचा संघनायक आपण त्वरित यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोडी प्रशांत गवळी यांना विनंती असेल की आपण लगेच यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. टॉस केला जाईल. बाबा एंटरप्राइजेस संघाचे संघनायक महेश मोहिते इथे आलेले आहेत. तर मी टॉस करण्यासाठी मान्यवरांना विनंती करतोय. कुमार समीर तांगडी याला विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. आपले शुभ असते पुढच्या सामन्याचा टॉस केला जाईल. समीर तांगडी यांचे शुभ असते या सामन्याचा टॉस केला जाईल. रुद्राक्ष स्पोर्ट्स चिंचोडी आणि बाबा एंटरप्राइजेस दोन्ही संघनायक इथे आलेले आहेत. प्रशांत आणि महेश मोहिते कुमार समीर तांगडी यांचे शुभ असते टॉस केला जाईल. एका बाजूला जर बघितलं तर APL आणि एका बाजूला असोसिएशन आहे. समीर तांगडी यांचे शुभ असते व ते टॉस केलं जाते. तर कॉल बाबा एंटरप्राइजेसचा आहे. असोसिएशनचा कॉल आहे आणि ते APL आहे. मान्यवरांचा आभार. आपण VIP मध्ये जाऊन स्थान पण नवा तर बसायचं आहे. प्रशांत आपण टॉस जिंकलाय आणि मागचा सामना देखील आपण जिंकलाय. काय निर्णय असेल? बॅटिंग. नक्कीच आत्मविश्वास वाढलेला असेल. प्रथम फलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 70+. पॉवर प्लेचा जर विचार केला तर पॉवर प्ले मध्ये असे कुठले फलंदाज पाहायला मिळतील या मॅच मध्ये? मी आहे, राजू आहे, अजून अनेक आहेत.
तर मग तुमच्या समोर संघ आहे बाबा एंटरप्राइजेस. त्या संघाने देखील मागचा सामना जिंकलेला आहे. त्यांचा देखील आत्मविश्वास वाढला असेल. त्या संघावरती अटॅक करत असताना पाठच्या षटकामध्ये किती धावांवर मजल मारण्याचा प्रयत्न असेल तुमचा? 25 ते 30. येस, थँक्यू. तर महेश, आपण टॉस हारलेला आहे. तुम्हाला प्रथम शतरक्षण करायचं आहे. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 60 रन्सपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. असे कुठले गोलंदाज पाहायला मिळतील? गोलंदाज आहे, गणेश आहे, वैभव आहे, असे 2-3 चांगले आहेत. प्लेइंग इलेव्हनमध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील? नाही, आहे तेच केलं ना. येस, थँक्यू. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत आमचे ज्येष्ठ समालोचक संदीप गावंड सर आणि दीपेश माने. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद प्रदीपजी. खूप चांगलं उभरतं समालोचन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळते. आमचे मित्र प्रदीपजी लोखंडे आपल्याला पाहायला मिळतात. तर यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे रुद्राक्ष स्पोर्ट्स विरुद्ध बाबा एंटरप्राइजेस 9191. ज्या ठिकाणी नाणेफेक जिंकलाय रुद्राक्षने नाणेफेक जिंकले आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आज संदीप सर, सकाळच्या सत्रामध्ये जो सामना झाला जिथे पहिल्या फलंदाजी करण्याचा निर्णय पत्ती पडला, तिथपासून एक पायंडा पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय की नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करायची आहे. बघूया प्रत्युत्तर दाखल कशा पद्धतीने प्रत्युत्तर देतोय आणि याचं धावतंपणा नाही कोणाकरता. पहिल्या 3 षटकांमध्ये मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय दीपेश माने. एक अतिशय चांगला गोड आवाज आपल्या समोर येतोय. ओ टू यू. थँक्यू सर. किरण स्ट्रायकर यांकडे गोलंदाजी मार्कवरती राहुल गौंड, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू वसई परिसरातील. पहिला चेंडू राहुलचा, यावेळेस मात्र बिर्र काढून दिलाय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. पहिल्याच चेंडूवरती राहुलचं स्वागत. सीमारेषा पार षटकार. आदिवासी चषक ठेवलाय वसईच्या तालुक्यात. आदिवासी चषक ठेवलाय वसईच्या तालुक्यात. आदिवासी थँक्यू डीजे. ज्या किरणच्या शेवटच्या षटकामध्ये सामना जिथे थांबला होता, षटकार चौकारांशी सामना थांबला होता, किरणने तिथूनच सुरुवात केली. मी देखील कमी नाहीये हे मात्र दाखवून दिलंय फलंदाज किरण बारातनं. पहिल्याच चेंडूवरती राहुलचे आक्रमण केलंय आणि ते आक्रमण मात्र यशस्वी ठरलंय. असं म्हटलं जातं डिफेन्स इज द बेस्ट वे ऑफ अटॅक असं म्हटलं जातं, परंतु इथे डिफेन्स केला जात नाहीये, इथं मात्र अटॅक वरती भर दिला जातोय. यावेळेस दडपणाखाली आणले राहुलला. राहुल सारखा एक अनुभवी खेळाडू आहे, दर्जेदार क्रिकेटपटू म्हणून ज्याची ओळख आहे, तो मात्र बाउन्स बॅक करणार का हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. यावेळेस पहा राहुल काय जबरदस्त चाणाक्ष बुद्धीने काम करतोय. मित्रांनो, जिंकण्याची सुरुवात जिथून होते तिथे मात्र हरण्याची भीती जास्त असते, तिथूनच जिंकण्याची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र खूप चांगला खेळ, एक तेरी तो एक मेरी पाहायला मिळते. चांगला चेंडू त्याने रिलीज केला, ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडूला ठेवलं होतं. या आधीचा चेंडू थोडासा चुकीचा पडला होता आणि आता मात्र दोन्ही फलंदाजांची चर्चा सुद्धा करण्याकरता मैदानाच्या आज होतात. विजय भोये याच्यावर सुद्धा विश्वास ठेवला गेलाय, कारण पहिला मॅच खेळत असताना कालच्या दिवसात त्याच्या बॅटमधून झंझावत मला दिसला होता. यावेळेस पुन्हा एकदा राहुल मार्गस्थ झालाय. सफल होऊन काय फटका खेळलाय मित्रांनो, दर्जेदार देखणा आणि डौलदार हा आलाय एपीएल षटकार. षटकाराचा सातपुते ब्रँड पाहत असतो तशा पद्धतीचा हा कुठेतरी एक देखणा षटकार पाहायला मिळालाय. येस, मला जिम्बाब्वे क्रिकेटपटू डगलस मार्लियर्स या खेळाडूची आठवण झाली, कारण सुरुवात तेथून झालंय आणि त्याच्यानंतर टेनिस क्रिकेटमध्ये अनेक क्रिकेटपटू अशा पद्धतीचे फटके खेळत असतात. इथं मात्र पुन्हा एकदा राहुल मार्गस्थ होत असताना पुन्हा एकदा सफल होऊन काय फटकाय, परंतु हवेमध्ये चेंडू नो मॅन्स लँड मधून वन बाउन्स. यावेळेस गेलाय सीमापार चौकार. डीजे वादकाशी आपला संपर्क थोडासा तुटला गेलाय. 4 धाव मिळतात. शतरक्षकाने कुठेतरी तिथे पुढे यायला हवं होतं. 2 माइंड मध्ये म्हणजेच द्विधा स्थितीमध्ये शतरक्षकाला आपण जाताना पाहतोय. 4 धाव मिळत आहेत. या 4 धावण्याची धावसंख्येला आकार, धावसंख्या झाली ती 16. सर 84 धावांचा पाठलाग करत असताना ही जी सुरुवात आहे ना, अफलातून सुरुवात आहे. आपण इंग्रजीमध्ये एक प्रोवर्ब नेहमी ऐकत असतो की वेल बिगन इज हाफ डन. तुमची चांगली सुरुवात आहे, जवळजवळ तुमचं अर्ध काम करत असते. आणि काय सुरुवात दिली आहे यावेळेस मात्र किरण बारातनं.
ज्या पद्धतीनं त्याने धावा उडवल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये, इथं मात्र तो वसूल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 16 धावा आल्यात, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिलं षटक मार्गस्थ. यावेळेस मात्र पहा थोडासा शरीरापासून चेंडू दूर हाताळला, कमबॅक केलं यावेळेस राहुल गौंडनं. राहुलकडे ती क्षमता आहे, जरी त्यांनी धावा इथं खर्ची घातल्यात तरी सुद्धा तो कमबॅक करण्याची क्षमता ठेवतो. पहिलं षटक मार्गस्थ असताना धावफलकावरती 16 धावा, 84 धावांचा पाठलाग करायचा आहे. शेवटचा एक चेंडू, पुन्हा एकदा राहुल गौंड मार्गस्थ. अकू टप्प्याचा चेंडू, यावेळेस मात्र हवेत उडवलाय, चेंडूला गाडलाय डीप काव कॉर्नर बाउंड्री बाहेर, सीमारेषा पार, षटकार. थँक्यू डीजे सर. इथं पहा आझाद स्पोर्ट्स वसईचा एक खेळाडू होता, तर दुसऱ्या बाजूला न्यू स्टार वसईचा एक खेळाडू होता. वसई परिसरातील आणि एका शेजारच्या गावांमध्ये राहणाऱ्या ह्या 2 क्रिकेट खेळाडूंमधलं द्वंद्व मात्र यावेळेस किरण बाराच्या पत्त्यावरती पडताना आपल्याला पाहायला मिळतंय. निश्चितच ही खेळी तो आठवणीमध्ये ठेवेलच, कारण 22 धावा या पहिल्या षटकामध्ये कुठल्या गेल्यात. अतिशय चांगलं प्रदर्शन फलंदाजीमध्ये, प्रत्युत्तर देत असताना ही चांगली सुरुवात केली असं म्हणेन. कारण याच्यानंतर काय होईल, गोलंदाजीवर दबाव होईल. वेळ जास्त वाया जातोय, वेळेला महत्व द्या मित्रांनो. 62 धावांची आवश्यकता अजूनही असेल. सुरुवात तर खूप चांगली झाली, शेवट चांगला होईल काय शंका आमच्या मनामध्ये आहे. या शंकेचं निवारण करण्याकरता पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदलाव करतो. कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहेत आदरणीय सन्मान्य दीपेश माने. धन्यवाद संदीप सर. काय जबरदस्त यावेळेस किरण बारातनं अफलातून सुरुवात केली आहे. 6 चेंडू पहिले हाताळले राहुल गौंडनं आणि त्या राहुल गौंडवरती काय हल्ल्यावरती हल्ले चढवले. 22 धावा पहिल्या षटकामध्ये, 3 षटकार आणि 1 चौकार ज्याच्या बॅटमधून आलाय तो अर्थातच किरण बारात यावेळेस मात्र नॉन स्ट्रायकर एंडकडे गेलाय. स्ट्रायकर एंडकडे यावेळेस मात्र फलंदाज आपला पाहायला मिळतोय विजय भोये. तर गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी फार एंड कडून गोलंदाज सज्ज झालाय विशाल. इथून मात्र 30 चेंडू 62 धावांची आवश्यकता आहे. 84 धावांचा पाठलाग करायचा आहे. सातत्याने या धावांचा पाठलाग होताना आपल्याला पाहायला मिळाले. 80, 82, 84 धावा होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. चेंडूवरती लाईनमन तैनात करायचे आहेत. आयोजकांना विनंती असणार आहे, कारण चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेल्यानंतर विशेषतः त्या पट्ट्यामध्ये स्क्वेअर लेग बाउंड्री बाहेर जेव्हा चेंडू जातोय त्यावेळेस खूप उशीर लागतो. यावेळेस मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली आणि विजय यावेळेस मात्र गोल्डन डकचा शिकार ठरलाय. पहिल्या विकेटचं पतन, डीझेला आमंत्रण. इथं मात्र किरण बारात सारखा खेळी करण्याचा प्रयत्न केला, शफल होऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेस पदलालीचा जर विचार केला तर चेंडू अगदी शरीराच्या जवळ येऊन दिला आणि मग फटका खेळला, त्यामुळे चेंडू हवेमध्ये राहिला बराच काळ. आणि विशेष म्हणजे थोडासा संत गतीचा चेंडू सुद्धा होता आणि त्याच्या एलिमिनेशन करताना टायमिंग व्यवस्थित जुळलं गेलं नाही. हे कारण होतं जे परतावं लागतं फलंदाज विजय भोई याला. धावसंख्या 22 आणि पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्याचा मान मिळतोय आजच्या दिवसात पहिला मॅच खेळत असताना. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय शंभू. काय जबरदस्त, नावामध्ये एक वादळ आहे, परंतु ते खेळीमध्ये पाहायला मिळेल का, हा एक मात्र प्रेक्षकांचा प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार आहे. किरण बारात आलाय स्ट्रायकर एंडकडे. इथं मात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या नजरा उंचावल्या गेल्यात किरणकडे. किरण सज्ज, जागा बनवले. यावेळेस मात्र गली रिजन मध्ये चेंडूला स्टेअर केले अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक येतोय, फंबल झालाय थोडासा, परंतु खूप चांगल्या पद्धतीने चेंडू गॅदर केलाय. 1 धाव मिळाली आहे यावेळेस मात्र किरण बारातला. 23 धावा धावपलकावरती आहेत आणि या 23 धावा वैयक्तिक किरण बारातच्या आहेत सर. येस, अगदी बरोबर. त्याच्याच बॅट मधून धावा आल्यात. भुवनेश बलंगे, शंभू या नावाने ज्याला ओळखलं जातं, त्या फलंदाजाला काहीतरी करावं लागेल, कारण या अगोदरच्या 2 मॅच मध्ये सुद्धा त्याच्यावर विश्वास दर्शवला गेला. विश्वासाला सार्थक अशी खेळी त्याच्या बॅट मधून झाली नाही. फलंदाजी चांगली व्हायला हवी आणि आता मोठी जबाबदारी असेल, हिरो बनण्याची संधी त्याला सुद्धा असेल. संकट मोचक बनणं म्हणजेच फार महत्वाचं काम करणं. येस, नियती सुद्धा त्यांना संधी देते की ज्यांच्यामध्ये कार्यक्षमता असते आणि त्या क्षमतेचा यावेळेस मात्र परिचय द्यावा लागणार आहे फलंदाज शंभूला. शंभू नावाचा विचार केला तर इतिहासामध्ये तब्बल 120 पेक्षा जास्त लढाया ज्याने एक हाती जिंकल्या आणि मुघलांना पळो की सळो की पळ करून सोडले असे स्वराज्याचे युवराज अर्थातच छत्रपती संभाजीराजे. अगदी बरोबर. आणि म्हणूनच छत्रपती संभाजी राजांचे साक्ष असलेला कामनदुर्ग आपल्याला बघायला मिळतोय. पदपर्शाने पवित्र झालेलं हे स्थान आहे आणि त्यांचं आपण बघताय तर कामनदुर्ग
कारण मला आठवते 12 सप्टेंबर 1681-82च्या सत्रामध्ये संभाजी राजे या कामन परिसरामध्ये आले होते आणि त्यांच्या पदपरिश्राने पतित पावन झालेलं हा परिसर. एक शंभू ज्याने इतिहास घडवलाय, दुसरा शंभू मैदानामध्ये दाखल झालाय. यावेळेस मात्र गोलंदाजी मागमध्ये विशाल. यावेळेस पहा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, कडे मल्टी हिट लावण्याचा प्रयत्न मात्र मैदानाच्या आतमध्ये असफल झालाय. मित्रांनो यावेळेस पहा, आपण पाहताय, अनुभवताय APL अर्थातच आदिवासी प्रीमियर लीग 2021 आणि या आदिवासी प्रीमियर लीगचा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसातला सामना एका बाजूला रवी स्पोर्ट्स चिंचपाडा तर दुसऱ्या बाजूला सदानंद स्मृती 9192. इथं मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू रीड करता आला नाहीये. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतात. इथून काय होणार आहे सर, जो नॉन स्ट्रायकर यांकडे चांगला फलंदाजी करणारा फलंदाज किरण बारात आहे त्याच्यावरती मात्र थोडंसं दबाव येताना पाहायला मिळणार आहे. अगदी बरोबर, दबाव तर येणारच. मात्र पारितोषिक लावलं जातं आदरणीय सन्मान्य बाबू महाळी साहेबांकडून, जे वसई विरार शहर महानगरपालिकेचे वरिष्ठ लिपिक आहेत वाली विभागाचे. लगातार 3 षटकार जर टोकले फलंदाजाने तर त्याच्याकरता 1000 रुपयाचं पारितोषिक असेल बाबू महाळी साहेबांकडून. इथं मात्र काहीसं उलट घडताना मैदानाच्या आतमध्ये 3 निर्धाव चेंडू हाताळले गेलेत गोलंदाज विशालच्या माध्यमातून. 5 चेंडू टाकलेत, 1 धाव खर्ची घेतलेत. धावपलकावरती विचार केला तर धावपलकावरती धावा आहेत 23. इथून मात्र शेवटचा 1 चेंडू विशालचा पुन्हा एकदा मार्गस्थ शंभूसाठी. इथं मात्र आडव्या बॅटनं प्रहार चांगलाय, चेंडू धाडलाय डीप मिड विकेट बाउंड्री बाहेर. लांब 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 वरचा षटकार डीजे. थँक्यू डीजे. इथं मात्र देर से आहे लेकिन दुरुस्त आहे असं म्हणायला हरकत नाहीये. 6 धावा आल्यात. 29 धावा 2 षटकांमध्ये प्रत्युत्तर दाखल झालेत. आणि याआधी जर आपण बघितलं तर अगोदरच्या पहिल्या डावामध्ये सुद्धा पहिल्या 2 षटकांमध्ये 29 धावा झाल्या होत्या. प्रत्युत्तर देत असताना 29 धावा धावपळकावर जमा झालेत. जिंकण्याकरता जे लक्ष होतं ते 84 धावसंख्येचं. अजूनही 24 बॉलमध्ये 55 रनची आवश्यकता भासेल आणि होऊ शकतायत. ह्या धावा पूर्ण होऊ शकतायत. आता शंभू याचं मैदानाच्या चालणं फार महत्वाचं आहे. ज्या पद्धतीने आता त्याला लय सापडलंय. किरण यांनी सुद्धा असे किरण संघाकरता दाखवले 3 उत्तुंग षटकार आणि एका खणखणीत चौकारणीची तो चांगली फलंदाजी मैदानाच्या आतून पेश करतोय. एकंदरीत चांगला मॅच मैदानाच्या आत रंगताना दिसतोय आणि समालोचक सुद्धा चांगलं काम करतायत. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 55 रनची आवश्यकता. चांगल्या ट्रॉफीज आपल्याला बघायला मिळतंय. त्याने प्रिन्स मूव्हीज यांचं काय चांगलं या ठिकाणी कव्हरेज थेट प्रेक्षेपण केलं जातंय. जवळजवळ 198 देशांपर्यंत या स्पर्धेला प्रेक्षक वर्ग पाहू शकतोय. अशी ही क्रिकेटची स्पर्धा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आदिवासी प्रीमियर लीग 2021 या टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही निहाळतायत या मैदानावर. दीपेशजी 2 षटकांमध्ये 29 धावा, 1 मात्र फलंदाज बाद झालाय. या उलट पहिल्या इनिंग जर बघितली तर पहिल्या इनिंग मध्ये 2 षटकात 4 फलंदाज बाद झाले होते, 29 धावा होत्या. आणि याचाच अर्थ आता संधी आहे ती या दुसऱ्या इनिंग मध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला. येस नक्कीच संदीप सर, कारण किरणवरती जे प्रेशर आलं होतं ते प्रेशर रिलीज झालंय थोडंसं. कारण शंभूने जो षटकार शेवटच्या चेंडूवरती खेळला त्यामुळे किरणने थोडासा सुटकेचा निश्वास टाकलाय. विचार केला तर खूप चांगली धावसंख्या 29 धावा 2 षटकांच्या अखेरीस चांगली आहे. 4 षटकांचा खेळ बाकी असताना धावपलकावरती 55 धावांची आवश्यकता आहे. पहा काय कर्णधाराचा विश्वास आहे राहुल गोंडवरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा राहुल गोंडला आमंत्रित केलंय. काय घडणार काय बिघडणार. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षण फैलावलं गेलंय. मॅन्डेटरी पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यानंतर 38 सर्कलच्या बाहेर क्षेत्ररक्षक वाढवले गेलेत. राहुल गोंडचा हा पहिला चेंडू. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाने कोणती चूक केलेली नाहीये. किरण बारात तंबूच्या आसऱ्याला. डीजे. च्या बाहेर हाताळलेला चेंडू ऑनसाइड वरती खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथून मात्र चूक होताना पाहायला मिळते. कारण ज्या पद्धतीने चेंडू हाताळला होता राहुलनं त्या पद्धतीनेच फटका खेळणं गरजेचं होतं आणि इथं मात्र चूक होताना पाहायला मिळाली. बघताय आपण चुक तर होतच असतंय. तर इथे या चुकीला माफी नसेल कारण किरण बारात एक चांगला सेट झालेला फलंदाज होता. 3 षटकार आणि 1 चौकारणीची त्याच्या बॅट मधून आल्या 23 धावा. आता जबाबदारी स्वीकारण्याकरता नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय. प्रवीण माळी या फलंदाजाला तुम्ही बघतायत न्यू स्टार वसई संघाकडून तो खेळत असतोय आणि आता त्याची निवड झाली ती म्हणजेच रवी स्पोर्ट्स चिंचपाडा या संघाकडून.
खरं तर आतापर्यंत 2 मॅच झाल्या होत्या. ही तिसरी मॅच आहे रवी स्पोर्ट चिंचपाडा संघाची आणि 2 मॅचमध्ये त्यांना पराभवाचा धक्का लागलाय. आता तिसरी मॅच जिंकण्याची संधी त्यांना असेल. दुसऱ्या बाजूला विचार जर आपण केला सदानंद स्मृती या संघाने 1 मॅच जिंकलंय आणि 1 मॅच पराभवाच्या छायामध्ये त्यांना जावं लागलंय. आता स्थिती काय झाली ती चर्चा करूया. 29 धावा झालेत, अजूनही 55 रनची आवश्यकता. 23 बॉल आणि 23 बॉलमध्ये 55 धावांची गरज. तर इथं मात्र स्ट्राईट रोटेट होताना आपला पाहायला मिळतंय, त्यामुळे शंभू स्ट्रायकरकडे येताना पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा राहुल गोंड सज्ज होतंय गोलंदाजी मार्कवरून. ओ हो यावेळेस पहा स्लो रन पद्धतीचा कोलवर टप्प्याचा चेंडू, पायाची कोणतीही हालचाल नाहीये, त्यामुळे निर्धाव चेंडू आपल्याला येताना पाहायला मिळतोय. खूप चांगली गोलंदाजी या षटकामध्ये राहुल करताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 22 धावा जरूर खर्ची घातल्या होत्या. या षटकामध्ये मात्र खूप चांगलं पुनरागमन होताना पाहायला मिळालंय राहुलचं. इथं मात्र स्लो रन पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने हवेमध्ये खेळाय फटका. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती आलाय. तदवर मात्र 1 धाव. धावफलकावरती तिसरं दशक अर्थातच 30 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. अजूनही 54 रनची आवश्यकता असेल मॅच जिंकण्याकरता. आणि मोठूपणा हा खेळूनच्या आता काहीतरी बघितलं तर तो त्यांचा आडवे आलेला म्हणजेच आड येतो मोठूपणा. आणि याचबद्दल सचिन तेंडुलकर सरांनी एक वक्तव्य केलं होतं. जसं वेळ मिळेल तसं हे वक्तव्य काय होतं हे तुमच्यापर्यंत मी पोहोचेन. कारण आता हे शरीर भारी भक्कम झाल्यानंतर शरीराची हालचाल आपल्याला होताना दिसत नाही, फिटनेस दिसत नाही खेळूनचा. येस खूप महत्वाची बाब यावेळेस मात्र छेडली आहे सरांनी. इथून मात्र राहुल गोंडचा हा टप्प्याचा चेंडू यावेळेस समोरच्या दिशेने फटका. सरळ क्षेत्ररक्षकाच्या भेटीला आणखी एका विकेटचं पतन होत आहे. डीजेला आमंत्रण मिळत आहे. डीजे आय थिंक आमचे डीजे वादक सुद्धा इथे चांगले गीतं वाजवत आहेत. मध्ये मध्ये त्यांना प्रेम गीतं सुद्धा आठवत आहेत. प्रेम एक असं जंगल आहे जिथे शूरवागाची शिकार एखाद्या सुंदर हरणाकडून होत असते. तर चर्चा आपण करत होतो की मोठूपणाची. सचिन तेंडुलकर सरांनी एक शंका व्यक्त केली होती की मोठूपणा का वाढलाय, तर त्याला कारणीभूत ठरलंय हे कलियुग. कलियुगाचं हे जर आपण बघितलं तर साधन म्हणजेच मोबाईल. या मोबाईलमुळे काय झालं की लोक हे पूर्वी हाय बाय करायचे ते म्हणजेच एकमेकांना भेटून, आणि आता मात्र या मोबाईलचा वापर होतोय. व्हॉट्सअप वापरलं जातं. त्यांच्यावर जसं त्यांचा सराव होत असतोय पबजी. आणि पबजी हा खेळ ज्याच्यावर सराव जास्त होतोय आणि याच्यामध्येच ते मैत्रीता विसरलेले दिसत आहेत. आणि जास्तीत जास्त सराव त्यांचा इथे होतोय. हा सराव मैदानाच्या आत होणं फार महत्वाचं आहे, जो होताना दिसत नाही. आणि ह्याच कारणानं मोठूपणा हा खेळूंचा वाढलाय. ही शंका मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, क्रिकेटचा भगवान, देव ज्याला म्हटलं जातं, त्यांनी मागच्या 2 ते 3 वर्षापूर्वी या शंकेबद्दल म्हटलं होतं. आणि म्हणूनच मला ते आठवलं की फुटवर्क होणं फार महत्वाचं आहे क्रिकेट खेळत असताना. 30 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 84 धावा अर्थातच अजून 54 धावांची आवश्यकता असणार आहे. चेंडूंचा विचार केला तर इथून मात्र 20 चेंडू आणि 54 धावा. खूप चांगली बाब सरांनी छेडली आहे. मी देखील त्याच्या जोडीला खूप त्या छोटंसं ज्ञान शेअर करेल. योगेश आले स्ट्रायकरींकडे. इथं मात्र आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न, कडे मल्टी हिट लावण्याचा प्रयत्न अपयशी झालाय. सर मोठेपणा आपण सांगितलं तर मोठेपणाबाबत एक मराठीमध्ये खूप चांगलं वाक्य आहे. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. यातना सोसल्याशिवाय तुम्हाला मोठेपणा येणार नाही. आणि जे आपण इतिहासाच्या पानांवरती मोठी नावं पाहतो त्यांनी अतिशय परिश्रमाने आणि पराक्रमाने ती गाथा रचलेली आहे. इथून मात्र शफल होऊन फटका चांगला आहे. डीप लॉंग लेग वरचा खेळाडू पोचणार नाहीये. चेंडू गेलाय सीमा पार. चौकार. डीजे खूप चांगले यावेळेस मात्र तारपा धून आपल्याला ऐकायला मिळते डीजेच्या माध्यमातून. इथं मात्र पहा फलंदाजी करतोय रवी स्पोर्ट चिंचपाडा संघ. सदानंद स्मृती संघाने उभारलेलं 84 धावाचं आव्हान पार करताना 34 धावा झालेत. अजूनही 50 रन्स आवश्यक आहेत. म्हणजे 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 50 रनची आवश्यकता. यस इथे जर विचार केला तर खूप महत्वाची भूमिका बजावी लागणार आहे. ती म्हणजेच फलंदाजी करणारा शंभू आणि योगेश यांना. 18 चेंडू 50 धावांची आवश्यकता आहे. कशा पद्धतीने हा पल्ला पार केला जाईल की कशा पद्धतीने त्यांना थांबवलं जाईल हे मात्र सांगण्यासाठी जाऊयात मायक्रोफोन वरती सन्माननीय संदीपजी गावड सरांकडे. ओव्हर टू संदीप सर.
धन्यवाद दीपेश माने सर. अतिशय चांगला आवाज आपण ऐकतायत. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतायत त्यांच्या वाणीने, रिझवतायत आणि विझवतायत. एक चांगलं काम त्यांच्याकडून आपण बघितलंय. 3 षटकं शिल्लक आहेत आणि 3 षटकांमध्ये जिंकण्याकरता रवी स्पोर्ट्स चिंचपाडा या संघाला 50 रनची आवश्यकता. ज्याचाच अर्थ जर आपण बघितलं तर 16.66च्या सरासरीने या 50 धावा पूर्ण कराव्या लागतील या 3 षटकांमध्ये आणि त्याकरता त्यांच्याकडे असलेली ही अस्त्र ब्रह्मास्त्र वापरावे लागतील. दुसऱ्या बाजूला मॅच मध्ये पकड मजबूत करण्याकरता गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल, कारण हे तिसरं षटक राहुल गोंड याचं प्रभावी पडलंय. राहुल गोंड यांनी या तिसऱ्या षटकामध्ये फक्त 5 धावा दिल्यात आणि 2 सफलता प्राप्त केल्यात. पहिल्या षटकामध्ये जरूर त्याला मार भेटला, चोप भेटला, 22 धावा कुठल्या गेल्यात, तदनंतर एक चांगलं कमबॅक. 3 षटकांमध्ये 34 धावा, 3 षटकांमध्ये 50 धावांची गरज. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा. टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आदिवासी प्रीमियर लीग 2021. थँक्स डीजे. सुंदर आयोजन, सुंदर संयोजन. या वसई तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत तुम्ही बघतायत आदिवासी प्रीमियर लीग 2021 APL चा हा महासंग्राम, ज्याच्यामध्ये आता सुरू असलेला मॅच सदानंद स्मृती कामन 9192 विरुद्ध रवी स्पोर्ट्स चिंचपाडा या दोघांमध्ये तुम्ही पाहतायत. आणि रवी स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला 18 बॉल मध्ये 50 रनची आवश्यकता. समोरील इन कडून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज झालोय. विशाल गोलंदाजी मार्गावर आलाय. विशाल सातवी नावाचा गोलंदाज, कारण या कडूला आपण रुही 11 कामन संघाकडून खेळताना बघतोय. त्याच्यानंतर आदिवासी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ह्याच खेळाडू आपल्याला खेळताना दिसतोय अष्टविनायक पलाटपाडा संघाकडून. विशाल तयार. हा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर निघणारा आहे आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. खेळपट्टीच्या बाहेर, पॉपिंग क्रीजच्या बाहेर चेंडू पडल्या कारणाने नो बॉलचा इशारा आलाय. आणि इथे फ्रीट सुद्धा असेल, मुक्त पटका खेळण्याची संधी असेल. उघडा डोळे बघा नीट, पडणारा चेंडू असेल फ्रीट. ह्या फ्रीटचा फायदा उचलला जाईल काय? गोलंदाज तयार. समोर डावऱ्या हाताचा फलंदाज. या चेंडूला आडव्या बॅटचा वापर. फ्रीट असल्या कारणाने एक धाव फलंदाजाने पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याकरता दोन्ही फलंदाज इच्छुक आहेत आणि फायदा होतोय दोघांना. 2 धाव मिळत आहेत. याआधी कळलं नव्हतं फलंदाजाला फ्रीट आहे असं. 2 धाव तो पूर्ण करतोय. 2 धावण्याची धावसंख्येत बदल, धावसंख्येत वाढ, धावसंख्या फुलली, धावसंख्या बहरली. धावसंख्या झाली ती 37. अजूनही 48 रनची आवश्यकता. याकरता चेंडू शिल्लक आहे ते 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये 48 धावांची गरज. शंभू याला महान म्हणावं लागेल, शंभू याला संकटमोचक बनावं लागेल. दुसऱ्या बाजूला विशाल सातवी याला विकेट प्राप्त करावा लागेल. स्लोवर 1 या फलंदाजाकरता हा लेग ब्रेक केलेला चेंडू होता. याच ठिकाणी जर उजव्या हाताचा फलंदाज असता तर त्याच्याकरता हा ऑफ ब्रेक चेंडू असतात. चांगले व्हेरिएशन, चांगले बदल हे नेहमीच आपल्याला काही ना काही गोष्टीसाठी प्रवृत्त करत असतात आणि बदल हा हवाय. जीवनामध्ये आपण जीवन जगताना आपल्या जीवनामध्ये सुद्धा बदल हवाय. मेहनत, संघर्ष सर्व काही करावा लागेल या मॅच करता फलंदाजी करणाऱ्या रवी स्पोर्ट्सला. कारण आता स्थिती अशी बनले, 16 बॉल शिल्लक आणि 16 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी आय थिंक आमचे स्कोरर सांगतात 47 रनची आवश्यकता. 16 चेंडू आणि 47 धावा. काय या मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार करेल फलंदाजी करणारा रवी स्पोर्ट्स चिंचपाडा संघ? हे आपण बघूया. शंभूकडे एक क्षमता वाटते, परंतु थोडासा ढेपाळलाय यावेळेस. पुढचा चेंडू आडव्या बॅटचा वापर. चेंडू हवाई सफर करतोय. चेंडू सीमारेषे पार आणि हा आलाय मॅक्झिमम षटकार. स्कोर लेग पट्ट्याबाहेर 6 धावा. बिगी कम ऑन डीसी. जब तक तोड़ेंगे नहीं तब तक छोड़ेंगे. बहुत लंबा दंगल चलेगा रे तोर. अजून 2 षटकार आले तर बाबू महाई साहेबांकडून 1000 रुपयाचा मानकरी ठरू शकतो हा खेळाडू. ओ चांगला स्क्वेअर कटचा फटका. चेंडू जातोय डिफिश पॉइंट क्षेत्रामध्ये. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, सरळ 4 धावां करता क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटकार. 4 धावा, चौकार. येस, नक्कीच संदीप सर, मी म्हटलं की शंभूकडे एक क्षमता आहे, परंतु थोडासा अडकळताना पाहायला मिळतोय. कारण हे आपण पाहतोय फटके जे येत आहेत ना ते कुठेतरी प्रेरणादायी ठरतील त्याला. आणि जे 18 चेंडू 50 धावांचं आव्हान आता मात्र पोहोचलंय ते
13 चेंडू 37 धावांवरती. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 37 रनची आवश्यकता. 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत, याचाच अर्थ 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे. याचाच अर्थ हा सध्याचा जो मॅच चालू आहे त्या मॅच मध्ये काही घडामोडी घडत आहेत याकडे लक्ष आहे फलंदाजांचं. 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 37 रनची आवश्यकता. आडव्या बॅटचा वापर करायचा होता. चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर, पंचाने वाईड घोषित केले. या चेंडूला अतिरिक्त धावणीची भर पडते. या अतिरिक्त धावणीची धावसंख्येत बदल. धावा झालेत 84 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना सध्याच्या स्थितीला 48 धावा. आता 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 36 रनची आवश्यकता. 14 चेंडू 36 धावा. काय होईल या मॅचचं? काय परिणाम दाखवेल फलंदाज मैदानाच्या आतून, की गोलंदाज कमबॅक करेल? ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू बॅकफुटला गेला, ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू मिडॉन क्षेत्रामध्ये एक धाव पूर्ण केली. एकाच धावेवर तर समाधान मानावं लागतंय फलंदाज शंभू याला. एका धावेची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 49. चालू असलेला मॅच रवी स्पोर्ट चिंचपाडा विरुद्ध सदानंद स्मृती 9192 असं बघतायत. 3 गडी बाद 49 धावा आणि आता 4थ्या षटकातील शेवटचा बॉल असेल. संकटाने जिद्दीने तोंड देणं म्हणजेच बुद्धिमत्ता. प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे सुद्धा नंदनवन करता येईल. काय दीपेची या मॅच मध्ये फलंदाजी करणारा संघ कमबॅक करेल? येस, मला ज्या पद्धतीने त्यांचं मार्गक्रमण आहे ते मार्गक्रमण पाहता यशाच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते. कारण शंभू ज्या पद्धतीने सेन्सिबल क्रिकेट खेळतोय तो खूप चांगला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडूला हा वाईस सफर केलाय. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. क्षेत्ररक्षक महेंद्र कांबळी कोणतीच चूक करत नाही आणि अशा रीतीने विकेटचं पतन होतंय. परतावं लागतं या फलंदाजाला. गॉन. टीम मिटिंग करू नका. राहुल गवंड आणि टीम विनंती करतोय आपणाला, कारण पंच सुद्धा दर्शवत आहेत. धन्यवाद डीसे. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 84 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना रवी स्पोर्ट चिंचपाडा संघाची धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये झाली ती 49. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 35 रनची आवश्यकता. 12 चेंडू 35 धावा. मी 12 चेंडूंमध्ये 50 धावा, 12 चेंडूंमध्ये 52 धावा या हंगामामध्ये बघितलेत. तर दीपेशजी, हे काही अशक्य असं आव्हान म्हणता येणार नाही. होऊ शकतात या 35 धावा. येस सर, नक्कीच या धावा होताना पाहायला मिळू शकतात. कारण काय विचार केला तर गोलंदाजी करणारा जो सदानंद स्मृती 9192 संघ आहे यांनी आपले 2 हुकुमी गोलंदाज आहेत ते अगोदर वापरलेले आहेत. 2 गोलंदाजांनी 2-2 षटकं हाताळलेत. येणारे 12 चेंडू हे दोन्ही नवीन गोलंदाज हाताळणार आहेत. ही एक जमेची बाजू असणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. आणि म्हणूनच याच कारणानं त्यांचा एक भरोसेमंद खेळाडू ज्यांनी कालच्या दिवसात सुद्धा खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं तो गोलंदाजी मार्गावर आला. आणि तो गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्गावर आपण बघताय तो म्हणजेच उमेश भुरे. उमेश भुरे नावाचा गोलंदाज आलाय. कालच्या दिवसात एक वेळा त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता. आणि नवीन फलंदाज आलाय तो म्हणजे सतीश दळवी. योगेश दळवी हा फलंदाज बाद झालाय आणि त्यांचेच छोटे बंधू सतीश दळवी स्ट्राईक इनकडे. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 35 रन्स. जे प्रेक्षक खेळाडू कक्षामध्ये आहेत, काही खेळाडू, त्यांना विनंती करतो की आपण खेळाडू कक्षामध्ये बसून राहा. 12 बॉल 35 रनची आवश्यकता. ऑन साईडला चेंडूला खेळला जातो. चेंडू येतोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण केली. फेके येईपर्यंत एकाच धाब्यावर समाधान मानावं लागतं. उजव्या हाताचा फलंदाज सतीश दळवी याला. एका धावणीची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 50. याचाच अर्थ आता 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये 34 रनची आवश्यकता. 11 बॉल रिमेनिंग 34 रन्स रिक्वायर्ड टू विन. 11 चेंडू 34 धावा. संघर्ष करावा लागेल, मेहनत करावी लागेल. मेहनत एक अशी सुवर्ण चावी आहे जे बंद भविष्याचे दरवाजे नेहमीच उघडे करत असते. आणि आता भविष्य कोणाचं उज्ज्वल असेल, कोण चांगलं कारनामा करेल, कोण चांगला पराक्रम करेल, हे मैदानाच्या आतून आपण बघणार आहोत. 11 चेंडू आणि 34 रनची आवश्यकता. दीपेशजी, शंभूला थोडस वेगळं करण्याची काहीतरी आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळी करावी लागणार आहे. इथून मात्र 11 चेंडू आणि विजयासाठी 34 धावा करायच्या असतील तर पुन्हा एकदा गोलंदाज उमेश मार्गस्थ. उमेश तयार. त्याच्या कोट्यातील पुढील चेंडू. ओहो, आता मात्र हा चेंडू वाईड असेल यात काही शंका नाही. गोलंदाज फलंदाजाच्या डोक्यावरून जाणारा चेंडू आहे आणि म्हणूनच पंचाने वाईड घोषित केले या चेंडूला. अतिरिक्त धाव मिळेल आणि एक वॉर्निंग सुद्धा दिली जाते या गोलंदाजाला. कारण याच्यानंतर जर असा चेंडू त्याने हाताळला तर कदाचित पंचांचा आणखीन एक इशारा येऊ शकतोय.
धावसंख्या इकडे पुढे सरकली, धावसंख्या पोहोचली ती 51 वर. आता स्थिती अशी निर्माण झालंय, चेंडू शिल्लक आहे ते 11 आणि 11 बॉलमध्ये 33 रनची आवश्यकता. या षटकामध्ये तुटून पडावा लागेल फलंदाजाला. स्क्वेअर कटचा फटका, चेंडू जातोय सुपर कव्हर क्षेत्रामध्ये वेगाने. 1 नाही 2 नाही 3 नाही, सरळ 4 धावन करता टोकलेला चौकार. सुंदर फटका फलंदाज शंभू याच्या बॅट मधून. 4 धावा. आता म्हणावा लागेल सी टँकर रोल अदा करतोय आणि बाबू महाळी म्हणतायत की लगातार 3 षटकार जर या फलंदाजाने टोकले तर त्यांच्याकरता 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. या 4 धावण्याची धावपळकावर काय परिणाम झाला हे लक्षात घेऊया. धाव संख्या झाली ती 55. आता जिंकण्यासाठी धावा आवश्यक आहे ते 29 धावा. 29 रन्स रिक्वायर्ड टू विन. काय म्हणाल दीपेशजी? येस, मी एकच म्हणेल, शंभू इज द मॅन फॉर रवी स्पोर्ट चिंचपाडा. जर शेवटच्या चेंडूपर्यंत शंभू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला तर सामन्याचा निकाल हा नक्कीच रवी स्पोर्टच्या बाजूने आपल्याला जाताना पाहायला मिळेल. आणि जवळजवळ 1 षटक तो निर्धाव खेळलाय आणि तेच षटकामधील ज्या 6 चेंडू तो डॉट खेळलाय ते 6 चेंडू त्याला बिरकावून द्यावे लागतील. हा त्याचा बॅट मधून 7वा चेंडू, म्हणजे त्याच्या इनिंग मध्ये खेळत असताना हा 7वा चेंडू डॉट झालाय. दबाव वाढत चाललाय फलंदाजी करणाऱ्या संघावर, कारण स्थिती अशी बनलंय 9 बॉल शिल्लक आणि 9 बॉल मध्ये 29 रनची आवश्यकता. 9 चेंडू 29 धावा. काय धावांचा पाऊस पाडेल खेळाडू? संकटमोचकाची भूमिका अदा करेल, सध्या तरी तो करतोय. येस, नक्कीच. इथून मात्र पुढे महत्वाची भूमिका असणार आहे. या षटकातील हे जे 3 चेंडू आहेत, या 3 चेंडूवरती कमीत कमी 10 ते 12 धावा येणं गरजेचं असणार आहे. आणि त्याकरता त्याला आक्रमक पावित्र्य घ्यावा लागेल. ऑन साइडला आपण बघतायत लॉंग ऑन, शॉर्ट मिड विकेट, डीप मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक शतरक्षक फाईन लेग क्षेत्रामध्ये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, इनसाइड आउट करून चेंडूला खेळला जातोय. चेंडू जातोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये, लॉंग ऑफचा शतरक्षक येतोय, चेंडू उचलतोय, फेकी करेपर्यंत 1च धाव. एका धावण्याची धावसंख्या झाली ती 56. अजून आता 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरता 28 रनची आवश्यकता. 8 चेंडू 28 धावा. त्या 2 चेंडूवरती एक तरी मोठा फटका येणं गरजेचं असणार आहे, कारण शेवटच्या षटकाचा विचार केला तर 20-22 धावा या हाणामारीच्या षटकामध्ये देखील होऊ शकतात. अगदी बरोबर. मी करेन, माझ्यामध्ये क्षमता आहे, माझ्यामध्ये कुवत आहे, हे दाखवून द्यावं लागेल सतीश दळवी याला, त्याच्यामध्ये क्षमता आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू पंचाने वाईड घोषित केलाय. अतिरिक्त धावा रोखाव्या लागतील फिल्डिंग करणाऱ्या सदानंद स्मृती 9192 या संघाला. या धावा कुठंतरी मोजल्या जात आहेत. या धावांचा इतिहास सुद्धा फार महत्वाचा असतो मित्रांनो. या एका धावणीची धावसंख्येत पुन्हा एकदा बदल होतोय. धावसंख्या झाली ती 57. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये आता स्थिती अशी निर्माण झालंय 27 धावांची आवश्यकता रवी स्पोर्ट चिंचपाडा या संघाला. 8 चेंडू 27 धावा. गोलंदाज तयार, त्याच्या कोट्यातील पुढील चेंडू असेल. ओहो, आता काय घडतं ते आपण पुन्हा जाणून घेऊया. पंचाने वाईड घोषित केले या चेंडूला सुद्धा. बीट करून जाणारा चेंडू होता, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता आणि पंचाने वाईड घोषित केलाय. दीपेशजी, ह्या धावा बघितलं तर संकटामध्ये आणू शकतात फिल्डिंग करणाऱ्या संघाला. येस, डेफिनेटली, कारण बॅटमधून धावा येत नाहीयेत आणि अशा पद्धतीने जर तुम्ही अतिरिक्त धावांचा पाऊस समोरच्या संघासाठी पाडत असाल तर ती कुठेतरी अडचणीत आणणारी बाब गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी असणार आहे. 8 चेंडू आणि 26 धावा अडचणीला वाढल्या जात आहेत. या अडचणी दूर कराव्या लागतील फिल्डिंग करणाऱ्या संघाला सुद्धा. राहुल गोंड चांगलं गायडन्स करण्याकरता पुढे गेला होता. गोलंदाज उमेश भुरे याला कालच्या दिवसात खूप चांगलं प्रदर्शन केलं होतं. पहिल्या दिवसात उमेश भुरे या खेळाडूने. हा चेंडू हवेमध्ये आहे, झेल होण्याची दाट शक्यता आणि हा झेल टिपलाय गोलंदाज उमेश भुरे आणि एक महत्वपूर्ण मोहरा बाद केला जातोय. विकेटचं पतन. हा लागलाय 5वा धक्का. 5 गडी बाद. रवी स्पोर्ट चिंचपाडा या संघाची धावसंख्या झालेली आहे ती 57 धावा. 58 धावा. याचाच अर्थ 7 बॉल शिल्लक आणि 7 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 26 रनची आवश्यकता. 7 चेंडू 26 धावा. कुठेच जाऊ नका. एक छोटासा ब्रेक घेऊया. आपण ऐकूया सुमधुर गीत. कमॉन टीसे. तो पत्ता करतो गुल, तो पत्ता करतो गुल, पावरफुल.
वाटीचे वेलकम बॅक आलेल्या सर्व मान्यवरांचं कडून आणि प्रेक्षकांचं आम्ही वसई तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आदिवासी प्रीमियर लीग APL 2021 मध्ये शब्द सुमनाने स्वागत करतोय. चालू असलेल्या मॅच मध्ये रवी स्पोर्ट चिंचपाडा संघाला 7 बॉल मध्ये जिंकण्याकरता 26 रनची आवश्यकता. आता काय म्हणाल, काय स्थिती आहे मैदानाच्या आत या संघाची? इथं मात्र आता अडचणी वाढल्यात फलंदाजी करणाऱ्या संघाच्या, कारण 2 सेट बॅट्समन होते मैदानाच्या आतमध्ये, त्यातील एक मात्र मैदानाच्या बाहेर परतलाय आणि सोपं समीकरण झालंय, कारण दोन्ही डावखुरे हाताचे फलंदाज आल्यामुळे फील्ड पोझिशन जास्त बदलाव्या लागणार नाहीयेत. गोलंदाजांवरती दडपण नसणार आहे, कारण उजव्या आणि डावखुरे हाताचा फलंदाज जेव्हा मैदानात असतो तेव्हा गोलंदाजावर एक वेगळं मानसिक दडपण असतं. आणि नवीन फलंदाज आपण बघताय तो म्हणजेच रोशन, डावऱ्या हाताचा फलंदाज आहे. बेलकडी संघाच्या माध्यमातून तो नेहमीच खेळत असतोय. रोशन उंबरसाडा नावाचा खेळाडू आहे, त्याला आपलं नाव रोशन करावं लागेल. संकट कितीही आले तरी त्यांना जिद्दीने तोंड द्यायला हवं. ओहो, फलंदाजाने यष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने ते वाकवल्या. गॉन, विकेटचं पतन. संघामधून खेळत असतो तो म्हणजे शंभू बलंगे. 6 धावणीची त्याने आगाज केलाय, सुरुवात केलाय. आता 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 20 रनची आवश्यकता. याचाच अर्थ त्याचा आत्मविश्वास वाढलाय. आत्मविश्वास ही यशाची गुरुकिल्ली आहे मित्रांनो. आडव्या बॅटचा वापर, मिडलिंग व्यवस्थित. जर पिचिंग बघितलं तर आउटसाइड द लेग स्टंप पिचिंग असल्या कारणाने पंचाने अपील जे केलं होतं गोलंदाजाने ते गोलंदाजाचं अपील पेटून लावलंय. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 20 रनची आवश्यकता. मात्र इतिहास घडवावा लागणार आहे फलंदाज शंभूला. नावामध्ये जे वादळ आहे ते मात्र वादळ इथं सिद्ध करावं लागणार आहे, कारण मित्रांनो पुन्हा एकदा जर शंभूचा विचार केला तर क्षमता आहे, परंतु आज मात्र त्या क्षमतेचा प्रत्यक्ष यावेळेस परिचय देता आलेला नाहीये. शंभू तयार, स्ट्राईक इन कडे. गोलंदाज सुद्धा तयार. स्लोवर 1 आडव्या बॅटचा वापर केलाय. खरं तर एलिमिनेशन व्यवस्थित झालं नाही. मिड विकेटच्या दिशेने चेंडूला खेळता आलं असतं. चेंडूचा तो काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली आणि 1 धावणीची स्ट्राईक रोटेट केली. या 1 धावणीची धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती 65 धावा. 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये मॅच जिंकण्याकरता 19 रनची आवश्यकता. 3 चेंडू 19 धावा. आता आव्हान संपुष्टात आलेलं दिसतंय. याचाच अर्थ आता पराभवाचं अंतर कमी करावं लागेल की एखादा गोलंदाज चूक करेल हे काही सांगता येत नाही. काय वाटतं तुम्हाला?
गोलंदाजाने जर चूक केली तर ती फार महागात ठरणार आहे. एक सामना आठवते, एक डिसेंबरच्या महिन्यामध्ये एक सामना खेळला गेला होता. गावदेवी गावठाण संघाकडून खेळताना करण वडवी नामक खेळाडून 5 चेंडूमध्ये 38 धावा बनवल्या होत्या. म्हणजेच इथे शक्य आहेत. इनसाइड आउट करून खेळायचा होता चेंडू हवेमध्ये. बघताय आपण पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, फॉरवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये. बघता एकच धाव पूर्ण करता आली फलंदाजाला आणि या एका धाबणीची धावसंख्येत बदल, पराभवाचा अंतर कमी होतोय. धावसंख्या झाली ती 66. आता 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 18 रनची आवश्यकता. 2 चेंडू 18 धावा. एका चेंडूमध्ये 20 मॅच मध्ये 20 धावा सुद्धा झालेत काउंटी क्रिकेटमध्ये आणि एका चेंडूमध्ये 15 धावा सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये झालेत. उत्तन येथील त्या स्पर्धेमध्ये मला आठवतंय 2020 मध्ये असा कारनामा झालाय. एका बॉल मध्ये 15 धावा सुद्धा चेस झालेत. आणि भिवंडी ग्रामीण क्रिकेटमध्ये एका बॉल मध्ये 14 धावा सुद्धा चेस झालेत. ही माहिती आम्हाला प्रदीप लोखंडे आमच्यापर्यंत पोहोचवतायत. चेंडू हवेमध्ये मिडलिंग व्यवस्थित करू शकला नाही. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा विचार. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चेंडू फाईन लेगच्या दिशेने जातोय आणि 2 धाव पूर्ण करतोय फलंदाज शंभू बलंगे. शंभू बलंगे संघाकरता धाव बनवताना दिसतोय. धावसंख्येत बदल. धावसंख्येत बघताय आपण 68 धावा आणि जवळजवळ शंभू याच्या खेळीचा विचार केला. व्यक्तिगत अशा 19 चेंडूंमध्ये 34 धावसंख्येने खेळतोय. आता फक्त औपचारिकता शिल्लक असेल या मॅचची. पुढील मॅच करता दोन्ही संघाने तयारीत राहा. महत्वपूर्ण मॅच असेल पुढचा मॅच. रुद्राक्ष स्पोर्ट्स विरुद्ध बाबा एंटरप्राइजेस असा मॅच असेल. ओहो, अपील जोरदार केलंय आणि पंचांचा बोट आकाशाकडे उंचावलं गेलंय. पायचीचं अपील फलंदाजाला परतावं लागतंय. अशा रीतीने हा मॅच जिंकलाय तो सदानंद स्मृती 9192 कामन या संघाने. भावेश बाबर खुश असतील ज्या पद्धतीने आता हा मॅच झालाय. पराभवाच्या छायेमध्ये जावं लागतं रईस स्पोर्ट्स चिंचपाडा संघाला. जवळजवळ पराभवाचं अंतर आपण बघितलं तर 16 रन्सने पराभव झालाय. हँडशेक करा आणि त्याच्यानंतर मैदानाच्या बाहेर या. च्या दिवसात डे 1 मध्ये 47,000 प्रेक्षकांनी या स्पर्धेला निहाळलंय, पाहलंय आणि आजच्या दिवसात सुद्धा चांगला प्रेक्षक वर्ग युट्यूबच्या माध्यमातून